माझं पहिलंच म्हणणं आहे आत्तापर्यंत महाराष्ट्रात म्हणजे 3 वर्ष आता 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होते या आंदोलनात. हे आंदोलन सुरू झाल्यापासून राज्यात नोंदी सापडलेत किती? पण जे शिंदे समितीने दिलेल्या शिफारशीप्रमाणे 12 लाख शिंदे समिती आल्यापासूनच नोंदी शोधल्या, त्याच्या आधी नोंदी शोधल्या त्या समिती शिफारशीतून 12 लाख दाखले दिले. दाखले नाही म्हणून आपल्या मराठा समाजाच्या शिंदे समिती आल्यापासून किती नोंदी शोधल्या गेल्यात राज्यात? मी 58 लाख म्हणतोय. हॅलो, शिंदे समितीचा मीडियात बोलताना म्हणलं 12 लाख आम्ही त्यांचा तिथं जाऊन गैरसमज काढू, याचा अर्थ मग 58 लाख नाहीत का? ही कारण आम्ही घोकवितोय 58 लाख महाराष्ट्रात मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, म्हणजे त्याच्यावर आपल्याला खुलासा करता येईल. बरं, शिंदे समिती किती शोधले? शिंदे समिती किती शोधले? हा, त्याकडे होईल आपल्याकडे किती? बरं, ठीक. शिंदे समितीच्या मध्ये 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आणि त्याच्या अगोदर सुद्धा तर ही कंटिन्युअस प्रोसेस होती, पण त्याच्या अगोदर सुद्धा काही दाखले दिले गेलेले आहेत. पण हे 58 लाख जे नोंदी सापडल्या आहेत त्याच्यातले काही दाखले गुरु गेलेले आहेत पूर्वी, आणि त्याच्यामध्ये कटआउट आपण कटआउट आणायचं म्हणून कटआउट पॉईंट केला म्हणून ते 12 लाख दाखले आतापर्यंत दिलेले तरी राज्यामध्ये. हे नोंदी ज्या आहेत त्यांनी शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी आहेत का असं म्हणजे? हो, बरोबर. हे सर्व 58 लाख. आणखीन कन्फ्युजन नको साहेब, मी म्हणजे दोघांच्या समोर सांगतो, कन्फ्युजन नको. काय व्हायला लागलंय मराठा समाजाला कळाना काय चाललंय. 58 लाखच आहे ना, निघल्या फायनल झाल्या, आता बदल नाही होणार. बदल नाही. आमचं मग तेच म्हणणं होतं 58 लाख नोंदी आहेत का नाहीत. आता त्याचे प्रमाणपत्र नोंदी सापडल्यात म्हणल्याच्या नंतर का दिले नाहीत? नाही, 58 लाखामध्ये सुद्धा काही प्रमाणपत्र पूर्वी मिळालेले आहेत. ते आकडा माझ्याकडे आहेत. पूर्वी म्हणजे ज्या नोंदी सापडल्यात ना त्याचे लोकांना प्रमाणपत्र मिळाले आहेत, पण आमच्या रेकॉर्डकडे नाही माहिती. आणि जी आता त्यांच्याकडून आपण नंतर माहिती तुमच्या फैलावणारी फैलावणारी आणि 12 लाख जे आहे ते आपण त्याच्यानंतर सुरू केलं. पण रेकॉर्डकडे माहिती 58 लाखाची माहिती मी देतो तुम्हाला रेकॉर्डवर अपलोड केलेल्या सरकारने काय फसवणूक केली आमची आता मधल्या काळात. त्यांनी ते अपलोड केल्या होत्या, ते उडून टाकले. पण डाटा माझ्या हातात आलेला होता. मी तुम्हाला आज प्रेस समोर सांगतोय, मीडिया समोर, डाटा माझ्याकडे आलेला होता. माहिती उडवली नाही काय माझी. त्यांनी सरकार कसं सरकारला कशाला कुठे गेले? आता ते आपण 58 लाख रेकॉर्डरच नोंदी आहे ते आपण केलेल्या मराठीतून लिहिलेले उडवले. मराठीतून ते मोडी लिपीमध्ये आहेत. यांनी काय केलं ते मराठीत टाकलं होतं, माझं नाव आहे तर मला वाचता येणार ना, मोडी कुठं वाचता येते? नाही, हे माझ्या तुम्ही असं काही सरकार करत नाही. शेवटी सरकारने आमच्या थोडी यंत्रणा आहे साहेब. तुम्हाला आम्ही जवळ धरतो, मुली दिली समाजाकडून बोलू लागा, खरं तरी बोलू लागा, खोटं म्हणतच नाहीत आम्ही. असं नाही, मग आमच्याकडे थोडं येते कॅम्प्युटर म्हणून आम्ही दिले. तुमच्या माझ्या जास्त माहिती असेल सांगा, वरती दुसरा पाहिजे. शिंदे साहेब फोन लावा, आपल्याला तुमची माहिती व्हॅलिडेट करून घेतलं. मी वाशीत होतो, वाशीला मुंबईला. त्या दिवशी दिलेले सुमंत भांगे, भूषण गगराणी, दीपक केसरकर साहेब, मंगल प्रभात लोढा साहेब आणि आणखीन 10-12 मंत्री होते. सगळ्याचे आता नाव घेत बसण्यापेक्षा त्यांनी मला वाशीत दिली. नोंदी सापडल्यात किती? कोकण विभागात 7,53,000 सापडल्या नोंदी. आढळलेल्या नोंदीची संख्या आहे बरं काही, म्हणजे असं काही नाही की सापडणार आहेत असं नाही. हे पुणे विभागातल्या 6,07,000, हे नाशिक विभागातले 7,91,000,
त्या छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागातले ते 32,000 मराठवाड्यात सापडलेले. अमरावती विभागात 26,15,000 सापडल्यात आणि नागपूर विभागात 9,42,000 एकूण 57,41,000 नोंदी सापडलेले. हे तुम्ही सरकारनं मला दिले बरोबर. प्रोसिडिंग हे तुम्ही दिले, माझं नाही, हे तुम्ही दिले. माझं म्हणणं ह्या नोंदी कुठे गेल्या? आता तुम्ही काय म्हणताय आम्ही स्कॅन केल्या आता नव्हतं. 31 लाख सांगा, 31 लाख धरू आहेत आपण ते. 57 लाख मुली शोधला पण ना 58 ह्या कुठे गेल्या? बरं मी परत एकदा विचारलं, हे झालं ना क्लिअर. आता 57 लाख आहेत हे क्लिअर झाला विषय. मी पुन्हा एकदा विचारलं सरकारला, म्हणजे विखे पाटील साहेबालाच विचारलं सरकारला म्हणण्यापेक्षा. मला विखे पाटील साहेबांना आणून दिलं 58 लाख नोंदी आढळलेल्या नोंदी. हे मी हॉस्पिटलला असताना मला विखे पाटील साहेबांना आणून दिले 58 लाख नोंदी. स्कॅन किती गेल्या? 58,18,000 58,18,000. संकेतस्थळावर किती येतात? 58,15,000. काय चुकीचं बोलत आहे? बरं मी जर्नी पण सर्व मिनिटं फोन देऊ. काय चुकीचं बोलत आहे? एक मिनिट देतो, 2 मिनिटं बोलून घ्या. नंतर काहीच नाही. न्यायमूर्ती त्यांनी दिलेले आहे. हॅलो, कसं आहे असं दिसतात एका घरामध्ये शाळेला कॉलेजला नोकरीला दाखले मग कसं नोंदी येते? काही लोकांचे 15 नोंदी एका वर्षाला. नमस्कार. असं ते 57 लाख नोंदी गेलं नाही. म्हटलं ते असू द्या ना, नावं द्या ना आम्हाला. हा, नावं द्या आम्हाला. ते किती लोकांचे असू द्या. हे 58 लाख लोकांचे नावासहित यादी द्या. आम्ही मराठ्यांना फोन करून सांगतो तुझी निघले म्हणून नाव. तुम्ही त्यांनाच सांगा, मला नाही कळायची तुमची भाषा. तुम्हाला आंदोलन आलं की ते मी माझं मनचं नाही ना बोलत. केसेसचं लिहून दिलेलं ते सगळे आमच्याजवळ, फक्त आम्ही बाहेर काढी ना का वेळ आलं काढू. हे सरकारचेच फाईल आहे, हे त्यांनीच दिलेले. केसेस मागं घेऊ, गुन्हे मागं घेऊ, करून दिले. किती वर्ष दम काढायचं आम्ही? याचा अर्थ ते 58 लाख लोक असू शकत नाही. ही सगळे सोयरीच्या आधी सूचना काढलेली, तिचं काय एकीकडून. बरं, ओके ओके. तिथं जिथं लागेल तिथं घेतो. त्यांचा जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर देतो मी लिखित. बरं बरं बरं. म्हणजे 12 लाख लोक म्हणतो दिले तेवढे 12 लाख लोक ते 57 लाखामध्ये मधले आहेत. ओके ओके. असली समिती ना असला जे जास्त का कुठं काहीतरी घुमवायला लागलात लोकाला राव. बरं ओके ओके. असं नसतं चालत. नाही जमणार तुमचं माझं साहेब. मला मी उपोषण करणार. चल बरं बरं बरं. निघा, जा तुम्ही बी सुखासुखी. ओके तुम्ही माझ्या समाजाचे करू द्या मला उपोषण. जा. बरं ओके थँक्यू. त्या मोदी जे आहेत ना इंडिव्हिज्युअल नाही आहेत. आता जवळजवळ 57 लाखापैकी त्यांचं म्हणणं आहे काय बोलतो तेच पाहत होते. जवळजवळ 38 ते 40 लाख 38 लाख लोकांनी ऑलरेडी दाखले घेतलेले आहे. शोधल्या कशाला मग? ते 12 लाख नाही शोधले, नोंद शोधल्या त्यांनी, पण ते व्यक्तिगत 58 लाख लोकांच्या नाही त्या. माझ्या नावावर समजून घ्या 20 नोंदी आहेत. डाटा देतो तुम्हाला डाटा. मी तर तुम्हाला दवाखान्यातच मागितला होता, तुम्ही दिला नाही. आणखी आपण त्याच्यावर चर्चाच केली नाही. मी दवाखान्यात सांगितलं होतं मला 58 लाख नोंदीचा डाटा द्या. हा तर तुम्हाला मग त्याच वेळेस दवाखान्याचं सांगितलं. जमिनी का डाटा कोणता डाटा देतो? गाव वाईज देतो, तालुका वाईज देतो, जिल्हा वाईज देतो. काय होतं साहेब, आमच्या मुलावर घाव येतो वेळेवर, असं होतं. आणि काय होतं की अधिकारी तुम्ही करणार नाही मी तुमची. नाही, तुम्हाला म्हणतच नाही मी. हे तुम्ही आज तुम्ही इथं आलात, आम्ही तुम्हाला म्हणणारच नाही, त्यांना नाही तुम्हाला नाही. आम्ही जी रिअल परिस्थिती ती तुम्हाला सांगायला लागलो. अधिकारी हे मंत्र्यांच्या पुढं पुढं यांना करावंच लागतं नाविलाजे. तुम्ही समजा तुम्ही म्हणले पर्सनल नका घेऊ, तुम्ही म्हणले की चल असं 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 ते म्हणतो हो असे असेच होतं. म्हणजे त्यावेळेस तुम्ही आम्हाला 2दा प्रोसिडिंग दिली तुम्ही, म्हणजे सरकारने 58 लाख नोंदीची. आम्ही फक्त विचारतोय प्रमाणपत्र कुठे आहेत. मग तुम्हाला जरी दिलंय 58 लाखाचा म्हणजे डाटा तुम्हाला दिला टोटल की 58 लाख नोंदी कशा आहेत, किती लोकांना त्या दाखले मिळाले, तालुकाने दाखले तुम्हाला यादी करून दिली चालेल का? मी माझं असं म्हणणं आहे की
तुम्ही 58 लाखाचे नावं आम्हाला द्या, देतो ना. आम्ही आमच्या फोन 58 लाख नाव, 58 लाख नावं नाही माझी. आहेत नोंदीच 58 लाख राज्यात निघाल्यात. नाही, त्या नोंदी निघाल्या पण एकाच्या नावावर 10 नोंदी आहेत. नाही पाटील एक साहेब पण नाही. म्हणतात की म्हणजे माझं जे आहे ते 7/12 एक नाव सापडलं, एक रजिस्ट्रेशन नाही बाबा, सगळे मुलीला मी सांगतो नाही. आम्ही तीनदा विचारलं, जसं आता साहेबाला विचारलं सगळ्यांनी, मी सुद्धा, की नोंदी किती निघाल्यात हे खरं खरं सांगा. तुम्ही 10 लाख म्हणले तर आम्ही मान्य करू, 58 लाख म्हणले तरी मान्य माझी करू. विनंती काय पाटील, आपण त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 57 लाख होते, 54 लाख होते त्यावेळेस, 54 लाख होते. गेली इकडं थोडा गैरसमज झाला. नाही गैरसमजच नाही. सगळ्या आता प्रोसिडिंग दाखवतो, नावं. मग दाखवलं तुम्हाला ती. मी काय म्हणतो आता पाटील, माझी proceeding विनंती आहे की तो आपल्याला सगळा रेकॉर्ड 57 लाखाचा प्रोड्यूस करून देतो ना, ते बायफर्केशन करू. 57 लाख नाही ना, तुम्ही असं करून गेले ना 10 वर्ष आमची याच्यातच. आता ते दाखवलं तुम्हाला, की सरकारनं अभिप्राय दिलेला आहे. आम्ही सांगितलं 54 लाख नोंदी सापडल्या, तर सरकार मागणीत काय लिहितं लेखानं, सरकार 54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे व याचा लाभ त्यांच्या नातेवाईकांना मिळावा. मागण्या 54 लाख नोंदीची आमची मागणी. अभिप्राय काय दिला आम्हाला, मी विचारलं होतं खरं सांगा 54 लाख आहेत का, तर सरकार काय म्हणतं, राज्यात आतापर्यंत एकूण 57 लाख नोंदी आढळल्याला सरकार म्हणते. मी किती म्हणतोय, त्याच्यापैकी 37 लाख कुणबी प्रमुख वाटप करण्यात आले आहे. ते काय म्हणते आताच इथलीच आहे. आता ते म्हणते त्याचे छटून 12 लाख झाले, आणि इथं म्हणते 39 लाख वाटले. म्हणून कसं 12 राव? लाख 10 ते 12 लाख ऑफर प्राप्त झाले असून असं तरी म्हटलंय. पण 57 लाख म्हणजे 57 लाख लोक लाभार्थी नाही त्या अर्जाचे. एका माणसाने 20 देऊ शकतात, 10 असू शकतात. म्हणून माझी विनंती काय, तुम्हाला टोटल डाटा वाटला तुम्हाला तिथं काढून जिल्हानी आहे, तालुक्याने आहे, गाव नाही. त्यावेळेस 54 लाख नोंदी होत्या. त्यावेळेस चंद्रकांत दादा का पाटील कोणी बहुतेक अध्यक्ष होते, बहुतेक मला आठवण नाही. अध्यक्ष होते. तर आम्ही तिथं सगळ्या मंत्री महोदयांना, सचिवांना विचारलं, खऱ्या नोंदी किती सापडल्या, संभ्रम नको समाजात. तुम्ही फक्त म्हणा 3 लाख सापडल्या तरी मान्य करतो आम्ही, पण तुम्ही 54 लाख म्हणू नका, हे आकडाले मोठा आहे. ते म्हणले 54 लाख नोंदी ह्या लोकांच्या सापडल्यात. म्हणलं मला लिखी सांगा. मग त्यांनी सांगितलं 57 लाख, हे त्यांनी लिहिलं, आम्ही नाही. आणि वितरित केलेलं सुद्धा सांगतायत ते. आता तर ते साहेब म्हणले 12 लाख वाटल्यात तुम्हाला फोनवर. नाही आपण शिंदे साहेब माझं म्हणणं तेच आहे की 58 लाखपैकी साधारण 35 ते 40 लाख दाखले त्याच्या नोंदीचं लाखाचं वाटप झालेलं आहे. राहिले थोडेफार शिल्लक राहिले ते आता ते नोंदी 58 लाख शिंदे समितीच्या. स्थापन होणे वितरित दाखले 31 लाख आहे पूर्ण राज्यामध्ये, पूर्ण राज्याचं. शिंदे समिती स्थापन केल्यानंतर 20 दाखले पूर्ण राज्यामध्ये 13 लाख आहे. म्हणजे ही जी आहेत, शिंदे समितीपूर्वी 27 अर्ज होते. शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर 3 लाख आपण नोंदी अर्ज वितरित केले, आणि आपण उपसमितीनंतर 107 झाले. 39 लाख पडल्याचे 58 लाख मध्ये दिलेच ना, वितरित केले. म्हणून मी काय म्हणतो, मला थोडी वेळ दिला अजून. आता मी लोक बसवतो, सगळे अधिकार आम्ही ते म्हणतच नाही तुम्हाला. तुम्हाला जे आम्ही तुम्हाला 10 महिन्यापासून तुम्ही होतात म्हणूनच वेळ दिला ना. ते पण काम चालू आहे ना, म्हणजे काम चालू आहे? हो, कुठलंच काम थांबलेलं नाही आहे. एक बी अर्ज घेत नाहीत गॅजेटनुसार. आता 100,000 पण दिलेत आम्ही गॅजेटनुसार नाही देऊ हो, शकत. गॅजेट प्रमाणे दिले. 308 सापडले, कसे दिले दाखवा मला. आता उदाहरण कन्नड दिलं ना आपल्याला. मी सांगतो ना, मीच सांगतो. मनशेवाडी जर कन्नडचं उदाहरण दिलं तर अधिकारी घेत नव्हते. त्या कालच त्यांनी आपली मिटिंग लागली म्हणून काल इश्यू केले दाखले त्यांनी कन्नडचे. त्या काय नव्हतं हरदेचं. तर म्हणलं अहो, ती वैश्वडी नोंदी. नाही देत नव्हते ते. देत नव्हते ते. पण ती नोंदी गॅजेटनुसार नाही ती. साहेबांनी आता सस्पेंड करायला बाकी ठेवलं दादा. गॅजेटनुसार आपलं एसओपी आपलं काय सांगतोय, जे आर मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे गॅजेटनुसार. बरोबर. आपल्या गॅजेटनुसार दिलेत किती, 61,000 नाहीत. ते वेळ का लागला, हैदराबाद गॅजेटमध्ये आपला नंबर आहे 1000, 500, त्या गावात 800. आपण त्यातून ते शोधून लोकांना सांगितलं अर्ज करा म्हणून. आता एका बाजूला आपले लोक, आपले अधिकाऱ्यांचं म्हणून मी आपल्या अनेक वेळा बोललो की अर्ज येत नाही लोकांना. अशी एक बाजूला अधिकारी सांगतो. दुसऱ्या बाजूला मी सांगतो लोकांना, तुम्ही घरोघर जा, लोकांच्या घरी दाखले मागा. तुम्ही त्यांच्या जरा सांगा तुमचे दाखले द्यायचे आपल्याला. इथे सदस्य समिती केली ती. मी स्वतः आमदार महोदयाने विनंती केली. आता मी तर प्रत्येक गावात जाऊ शकत नव्हतो. आपल्या लोकांना ग्रुपपर्यंत विनंती केली की तुम्ही तुमच्या तालुक्यात मिटिंग घ्यायचा, महिन्याला आढावा घ्यायचा. पुढे अडचण वाटली तर मला सांगायचं, आम्ही प्रयत्न करू. आता पुढं पाठी प्रयत्न कमी पडलो असं नाही आहे. केवळ आपली समजूत काढण्यापुरतं मी कधी बोललेलो नाही आहे, बोलणार नाही. म्हणजे माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की तुम्ही हा गैरसमज ठेवू नका. गैरसमज नाही. कसा आहे गैरसमज, मला सांगा. तुम्ही गॅजेटनुसार प्रमाणपत्रच निघले नाहीत.
तुमचे आयुक्त म्हणते ते 308 निघाले, तुम्ही म्हणतात 61,000 निघाले. हां, तुमचे आयुक्त म्हणतात ना. अहो ह्या नोंदी साहेब हे कोणचे दिलेत मी सांगतो तुम्हाला कोणचे दिले ती जुने. नाही नाही नाही, ऐका तुम्ही, ऐका थोडं ऐका तुम्ही पण, आणि याचं चेक पण करा इथून गेल्यावर. मी असं पण नाही, हे आमच्या पूर्वी नोंदी निघाल्यात ना, त्यालाच गॅजेट नाव टाकल्यावर. मनोज दादा हे ते 49,078 पूर्वीचे जे अहो मी सांगतो तुम्हाला, गॅजेटनुसार जे मराठवाड्यात दिलेत का, पूर्वीची नोंद जी शिंदे साहेबांनी सापडलेली नोंदीनुसार दिले, तर गॅजेट नाव टाकले काय येडं समजता का काय तुम्ही आम्हाला राव? असं नाही ना. हे तुम्ही घ्या त्यांच्याकडून माहिती. अधिकारी तुम्हाला काय कन्फ्यूज करतात आणि आम्हाला काय करतात ही सत्यता जाणून घ्या. आम्हाला 308 आकडा खरा वाटला. का वाटला की दिले असतील. अहो समान आडनावर राहिले समजा, आता आमची भावकी आहे. तो हरत्याचा विषय तो आला कन्नडचा. हैदराबाद गॅजेट प्रमाणे वंशावळी तयार करून झाल्यामुळे तर त्यांच्या त्या वंशावळी एस्टॅब्लिश झाल्यानंतरही दाखले मिळत नव्हते. गॅजेट प्रमाणेच वंशावळी काढली आपण ती हरदेंची, कन्नडची आपण जी तक्रार केली होती. म्हणून त्याचा डिटेल आढावा लक्षात आलं की असं काही गोंधळ अधिकारी 58 लाखाचे प्रमाणपत्र नाहीत आणि ज्यांचे प्रमाणपत्र दिले त्यांचे व्हॅलिडिटी नाहीत. आपल्या सहित होतो मी व्हॅलिडिटी नाहीत त्याच्या, आणि गॅजेटनुसार वाटप बी नाही. आपला गैरसमज कसा आहे, आता अमरावती भागामध्ये जो 23 लाख नोंदी आहेत, 100% अमरावती 100% कुणबी आहे ना, म्हणून ते 23 लाखाकडे दिसतो आपल्याला. विदर्भामध्ये नागपूर आणि अमरावती एकूण 23 आणि 9 31 लाख तर हेच लोक आहे की ज्यांना 100% दाखले मिळालेले आहेत. विदर्भात तर सगळे कुणबीच आहेत ना, म्हणजे या 58 लाखापैकी. तसं नाही आहे साहेब. मागितली त्याला पंजाबराव देशमुख साहेबांनी सांगितलं तुम्ही दाखल्यावरती करा, हो. कुणबी करा. ह्या नोंदी सापडल्या, तो तुम्ही फरक समजून घ्या ना. ह्या नोंदी शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात शोधलेल्या, त्याचा अर्थ तो आधीच कुणबी होता. त्यांनी सांगितल्याच्या नंतर तर दिल्यात, पण ह्या नोंदी नव्यानं सापडलेल्या, त्या जुन्या नाही आहेत. ठीक आहे, ते आपला आपल्यामध्ये तो थोडा समजा आता मतांतर आहे की समजा आता तुम्ही म्हणले मराठवाड्याला आरक्षण दिलं, पंजाबराव देशमुख साहेब म्हणले तसं तुम्ही म्हणले मराठवाड्याला आरक्षण दिलं अमक्यावर, पण काही दिवसानं त्याच्यात सगळेच मराठी गेले नाहीत. मग कधीतरी आंदोलन उभं राहिलं आणि नोंदी शोधायला सुरुवात झाली, तर मराठवाड्यात जी काही राहिली होती ती त्या नोंदीत बी सापडले. असं विदर्भात पण झालंय, ज्यांनी घेतले नाहीत त्यांच्या खरोखरच्याच नोंदी सापडल्या. नाही, हे म्हणून झालं. ही जी आकडेवारी आहे ना, 23 लाख अमरावती, 9 लाख नागपूर, याच्यामध्ये हे ज्या 31-32 लाख लोकांना तर ऑलरेडी त्यांचे प्रमाणपत्र मिळालेले आहेत. तर तिकडे पंजाबराव देशमुखांच्या पुढाकारानं त्यावेळी 100% लोक कुणबी झाले. ते 58 लाखामधलेच लोक आहे, 32 लाख राहिले. आता आपल्याकडलेच फक्त काही लोक राहिलेले आहेत तेवढं फक्त. पण तरी आपलं भावना लक्षात घेता मी पाहिजे सगळ्या 58 लाखाची यादी देतो. त्यात किती लोकांना प्रमाणपत्र अदा करण्यात आले ते आपल्या त्या पुढे दर्शवतो आम्ही, आणि मग त्याआधी आपण पाठवा खाली लोकांना विचारायला खरंच याप्रमाणे दाखले मिळाले की नाही मिळाले, काय हरकत आहे. म्हणजे माझी तयारी आहे त्यासाठी की 32 लाख नावं लोकांना दाखले मिळेल की नाही, नागपूर अमरावती ते आपल्याला पाहायला मिळेल. 32 लाख तेच 58 पैकी बरे. बाकीचे तर मग म्हणजे पुण्यात काही 64,000 आहे, इकडं तिकडं लोकांनी जे दाखले घेतलेले आहेत. मला वाटतं आपण जो माझी आकडा सांगितलं तो आपल्या फाईलमध्ये होतं. आंदोलन सुरू झाल्यापासून 58 लाख राज्यात नोंदी निघाल्या नव्यानं. जुन्याच नोंदी पण नव्यानं शोधल्या. जुन्या असल्याशिवाय शोधू शकत नाही ना. समजा एखाद्याचा जुना पूर्वजांचा 7/12 आहे तरच अधिकारी शोधू शकतात ना. नव्यानं तो तयार होऊ शकत नाही 7/12. त्याच्यात त्यांना दाखले मिळाले ऑलरेडी काही लोकांना. म्हणून मी काय म्हटलं की यादी आपल्याला देतो ना, आणून मी यादी देतो ना. या 58 लाखपैकी किती लोकांना दाखले मिळालेले आहेत, किती राहिलेले आहेत, ही यादी आपल्याला हरकत नाही पाहिजे. आम्ही तर मागतच तुम्हाला, ती लगेच देतो तुम्हाला. काय आम्ही गव्हर्नमेंट तर रेकॉर्ड मागत होतो. आम्हाला 58 रेकॉर्डवर लाखाची यादी आपण द्या. जे रेकॉर्ड माहिती आम्ही सर्टिफाय करू देतो आम्हाला आपल्याला. 2-3 कामं करा, 58 लाखाची यादी द्या. बरोबर. ते 58 लाखाचे कोणती प्रमाणपत्र द्या. त्यातली 39 लाख वाटप केले म्हणताय. 12 लाख काहीतरी आता थोडे राहिले लोक आता फसवते. आता ते म्हणते 39 लाख आम्हाला. नाही 39 लाख वाटप झाले असं म्हणतो फाईलमध्ये म्हटलं त्यांनी. 38 लाख तुम्ही जे म्हणता तर तो आपल्या फाईलमध्ये उल्लेख केला आहे वाटप झाले म्हणून. आता तुम्हाला फाईल दाखवली 38 मध्ये 32 लाख नाही फक्त वाटप झाले 39 लाखाचं काही फाईलमध्ये म्हटलं. आपण एकूणच बोलू. 58 लाख नव्हती राज्यावरच बोलू. आपण एकूणच बोलू. 39 लाख वाटप झाले राज्यात. आणि 12 ते 14 लाख रुपये सॉरी याच्यात ते ऑफलाईन करण्या पद्धतीने ते वाटप सुरू आहे. आता त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिल्या असतील. आता उदाहरणार्थ हैदराबाद गॅजेट तो स्पेसिफिक जो पाटलांचा आग्रह आहे त्याच्यामध्ये किती लोकांना झाले ती काय आपण स्वतंत्र करून देतो त्यांना. 58 लाख नोंदी त्याचे प्रमाणपत्र लोकांनी नाही अर्ज केले, त्यांना नसन घ्यायचं तर हरकत नाही. आम्ही त्यांना सांगून देऊ तुमची नोंद निघाली, घेते तर घेते नाही तर नाही घेणार. त्यांची इच्छेप्रमाणे. हा त्यांची इच्छा, आम्हाला काय त्याशी देणं घेणं नाही. मग 58 लाख नोंदी नावासहित
ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी अधिकारी द्यायला तयार नाही आहेत. हा विषय संपला. नंबर 1, हैदराबाद गॅझेटप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र अधिकारी देत नाही. ते मी सांगतो ना, जर काही बऱ्याच अडचणी आल्यात आपल्याशी मी अनेक बोललो, त्या संपर्कात मी अधिकारीच होतोय म्हणून आपल्या त्या मी क्लिअर पाहिलं आपलं कन्नडच्या बाबतीतला जो मुद्दा आला, आज लगेच मी आल्यानंतर त्याच्या ते तो लाभार्थी ज्याला नाकारलं त्याला बोलून घेतलं. ते दिसतंय खाते नावाचे की त्यांनाच नाकारलं ते, आणि त्याप्रमाणे मी आता कारवाई सूचना दिल्या, पण ते थांबत नाही. मग म्हणून विभाग आयुक्तांना मी मागच्या बैठकीच्या सूचना दिल्या की बाबा हे प्रमाण फार कमी आहे, फार कमी वेग आहे. कारण नसताना माझ्यावर आक्षेप येत असतो की बुवा अध्यक्ष म्हणून त्याला गती मिळत नाही. आता म्हणून ते आता आपण हे फेब्रुवारीमध्ये एक एसओपी तयार केलं की पुढच्या 3-4 महिन्यामध्ये या नवीन आयुक्तांनी याच्यात थोडी वेळ मागितली की आम्ही 100% याच्यातला तुम्हाला कॉन्क्रीट रिझल्ट देतो असं मला म्हटले. आता ही मोर ॲक्टिव्ह त्यांनी काय केलं आहे, म्हणजे एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हिंगोलीच्या एका माणसाला ते जे दाखवले आपल्या अधिकारी कसे करतात. हिंगोलीच्या माणसांनी अर्ज केला या हैदराबादप्रमाणे दाखल्यासाठी. अधिकारी काय उत्तर दिलं की याचं मूळ गाव कुठे यवतमाळमध्ये आहे म्हणून याची नाकारतात. यवतमाळ हिंगोली शेजारी आहे ना, असं काय नाकारता येईल तुम्हाला? कमिशनर त्याचे नवीन आले ते म्हटले असं नाही होऊ शकतं. मी आता शोकॉस काढली आवडल्या अधिकाऱ्यांना काढली, कसं करता येत नाही. त्याची एकदा तुमची एकदा वंशवळी सापडलेली तुम्हाला, हिंगोली असो यवतमाळ असो, तर डझंट मॅटर कोणत्या गावात आहे तो आहे ना काय रेकॉर्डवर, त्याची इश्यू केली पाहिजे. अशा ज्या काही भांडणी घडलेल्या पाहिजे त्यामुळे थोड्या आता असे काही ठिकाणी उद्योग झालेले नाकारत नाही. पण थोडी माझी विनंती काय आहे की आता ह्या नवीन आयुक्त आले त्यांनी आता मागचे आयुक्त होते त्यांनाही स्वतःला हिंगोली यवतमाळचा जो फरक त्यांनी मला दाखवला, मला आश्चर्य वाटलं. अशा ज्या आणि हे सुद्धा कन्नडच्या बाबतीमध्ये आम्ही जे पाहिलं तर मलाही धक्का बसला ना. आता ठीक आहे, कारवाई होईल, निलंबित होईल, सगळं होईल, पण त्यांनी दाखले मिळणार आहेत का सगळ्या ठिकाणी? एक चांगला मेसेज द्यायचा प्रयत्न होता आज आपला, पण तो मला वाटतं पुढच्या 1-4-5 महिने या कमिशनरना वेळ देऊ, स्वतः परत पाहतो एकदा. आणि मला वाटतं याला गती देऊ आपण नक्की. आपल्यापासून लपवण्याचा काहीच मुद्दा नाही आमचा. एवढं समाजाला दाखले मिळतात तर आपल्याला मला तेवढंच आनंद वाटेल जो आपल्याला होणार आहे. त्यात आम्हाला थोडं दुःख होणार आहे, काय होणार आहे. म्हणजे माझी विनंती एवढीच आहे की त्याकरता अतिशय प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. आता 58 लाखाचा आपण बाय फरकाची पाहिजे ते तुम्हाला देतो, म्हणजे माझ्या म्हणजे सरकारच्या सही शिक्क्यात देतो आम्ही. गाव वाईज देतो, तालुका वाईज देतो, जिल्हा वाईज देतो. नोंदी पैकी 58 लाख नोंदी कशा आहेत, किती लोकांना दाखले मिळाले, सगळे देतो मी. आज खरं म्हणजे त्याची चर्चा नव्हती ना, तुम्ही आजच ते घेऊन आलो सगळं बाळते आलो असतो तयार आहे आपल्याकडे. दिलं तेच रेकॉर्डवर पडेल, तेच जाईल तुम्हाला. आपली तळमळ मी समजू शकतो, पण ते निश्चितपणे त्याला पुढं आपल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. पहिल्या दिवशी मी सांगितलं, आता तीच माझी भूमिका. सातारा संस्थांचे जे अर्ज काय झालं की सातारा गॅजेटचं काय झालं आहे, आता त्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. पुलकुडावर जे कमिशनर होते पुण्याचे त्यांनी तयार केला आहे. सातारा कलेक्टरशी मी बोलून 2-3 वेळा मी शिवेंद्र आम्ही सगळ्यांनी केलं आहे. काय झालं आहे की कायदा तज्ज्ञांचं काय मत होतं की अगोदर आपलं हैदराबाद गॅजेट सुप्रीम कोर्टामध्ये कंटेस्ट झालेलं आहे. सुदैवाने आपण दक्ष आहोत म्हणून त्याला पुढेही स्थगिती मिळाली नाही. आपल्या हैदराबाद गॅजेट अंमलबजावणी दिलं ना, उच्च न्यायालयात मिळाली ना सर्वोच्च न्यायालयात मिळाली. आपण माहिती का पाहिजे तर कशी न्यायालयात प्रक्रिया झाली ती. पण आम्हाला भीती काय आहे की आता लगेच सातारा गॅजेट आपण आणलं, अगोदर हैदराबाद गॅजेटचा निर्णय अंतिम व्हायचा आहे, म्हणजे कोर्टापुढे जो निकाल येतो याचा आपण सातारा गॅजेट आणलं तर याला कोर्ट स्थगित देऊन टाकेल की एक आम्ही ऑलरेडी कोर्टात मॅटर असताना तुम्ही का दुसरं काढलं. नाही, मग कोर्टाला सरकारने सांगा ना 94चा जे आर सुद्धा स्थगिती आण म्हणून. हां, सरकारने सांगा ना. तो काही आपल्या असं नाही होणार ना, असं नाही होणार. आमच्या नोंदी लेखी आहेत ना, रेकॉर्ड दस्तावेज येतो. साहेब असं कसं बोलताय? ऐकून घ्या तुम्ही आमचा दस्तावेज, आमचं पण ऐका. आता तुमचं ऐकलं नाही. ऐकून मी तुम्ही 94चा जे आर त्यांनी काढला एका वेळेवर, तो टिकू शकतो. आणि आमचा आधार आहे सरकारी दस्तावेज हैदराबाद गॅजेटचा. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थांनी आरक्षण दिले सगळ्या दुनियाला. ते गॅजेट टिकाणं काय कोर्टात? नाही, ते आपण जे औन म्हणलात ना, औन संस्थांचं वगैरे ते सुद्धा आपण तयारी केली. ते सगळे बनवा बनवी. नाही पडलं आता आपलं. नाही, मी तुम्हाला दुखवत नाहीये. दुखवायचं माझी भाषा मी वेगळंच बोलतोय. मला तुम्हाला दोघाला दुखवायचं नाही. माझी विनंती काय, तुम्हाला जेवढं करू वाटतंय तेवढं समाजासाठी करा. मी आंदोलन करणार. नाही असं करू नका. तुम्हाला जेवढं करू वाटतंय तेवढं करा. तुम्ही राजीनामा बी देऊ नका.
तुम्ही बसले आमच्या संग लय झालं लांबून का म्हणत नुसतं मी आहे तो मागं तुम्हाला काय जाऊ दे तिकडे काय तुम्हाला वरगडीचं मला वरगडीचं वरगडत जाऊ दे तिकडे समाजात तरी चालेल ना. पाटील म्हणजे जे आपण जे करतो ना नाही तर ते तर प्रामाणिक असते तर आतापर्यंत हायब्रिड गायचा स्टे म्हणून गेला असता, सुप्रीम कोर्ट म्हणून गेला असता, आपण मिळू जागा स्टे 94 लोक मिळाला 94चा विषयच वेगळा आहे. मग ह्यात त्याचा जोडा नाही जमत नाही का ते? 94ला मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य मंडल करताना आयोगाचा 94 काय संबंधी त्याच्याप्रमाणे जोडलं ना ते. मग पोटजात उपजात मराठीची करा. त्यावेळी आपल्याला राज्यकर्त्यांनी ते घातलं नाही नाव, आता याचा प्राशन आपण बघू राहिलो. त्यांनी घातलं नाही म्हणून तुम्हाला आणलंय ना आता सत्तेवर कशाला आणलंय आता ते त्यांनी केलं नाही म्हणून तुम्हाला आणलंय ना. अहो खोटं नाहीये त्यांनी धनगरांना धोका दिला समजा आरक्षण देऊ मराठ्याला देऊ याला देऊ म्हणून तुम्हाला आणलंय ना तुम्ही धोके द्यायला लागलात. नाही, मग करा 94 प्रमाण काय अडचण आहे. त्यांची जर पोटजात उपजात होती तर मराठीची पोटजात कोणी होत नाही का काय अडचण आहे. त्यांच्यात जर 10 पोटजात येतं आपल्या सुद्धा 4-5 आहेत. 94 मध्ये ही चूक फार मोठी केली आहे लोकांनी पूर्वीच्या, आणि आज त्याचं प्रायश्चित आपण करतोय. पण लक्षात घ्या पाटील, ज्यावेळी मराठा आरक्षणाचा ज्याचा मुद्दा तयार झाला स्वतः माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मी विरोधी पक्ष नेता होतो, आम्ही पूर्ण सहकार्य सरकारला केलं म्हणून हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत आपण टिकवलं. आरक्षण 2 वर्ष मुलांना मिळालं. दुर्दैवानं सरकार बदललं, त्यांचा आरक्षण त्यांचा जे आर सुद्धा सरकारनंच बनवलाय. आपला जे आर पण सरकारनंच बनवलाय. तुम्हीच बनवणार आता सुद्धा. मग तुम्ही त्यावेळेस आम्ही जर तुमच्यावर विश्वास टाकलाय तुम्ही सगळे रूल लागू करायचे. 2001च्या कायद्याचे 2000च्या कायद्याचे 1931ची जनगणना तुम्हाला 3दा-4दा लिहून दिली मी. 1921ची लिहून दिली, 1800ची लिहून दिली, 1931ची लिहून दिली का नाही हे मान्य आहे की नाही तुम्हाला. म्हणलं तुम्ही त्या जे आरमध्ये घ्या साहेब ह्या म्हणजे त्रास नाही होणार ह्या हैदराबादच्या. आणखीन नाही घेतलं सुधारणा करण्यात म्हणजे सांगण्याचा उद्देश तुम्ही मराठ्यांचे पुरावे आपण एकमेकाला क्रॉस करत नाहीत अपमानित नाही करत. तुम्ही मराठ्यांचे पुरावे सरकारी दस्तावेज मानला गेलाय. जर तुम्ही मानला गेला नाही सरकारी दस्तावेज निजामाचा आहे शिव सरकारी दस्तावेज मान्य ग्राही केला जाणार नाही असं जर तुमचं म्हणणं असेल तर 1931ची जनगणना मान्य केली ना देशाने इंग्रजाची. त्यांची कसं काय मान्य केली हे बघा. हे तुम्हाला सांगतोय आम्ही फक्त. तुम्ही करणार नाही करणार सत्ताधीश तुम्ही आहेत. हे सत्य आहे की आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सरकारी दस्तावेज आहे. कोल्हापूर संस्थान सातारा संस्थानपेक्षा मोठं कोणीच नाही. त्यांनी सगळ्या दुनियाला आरक्षण दिलंय. त्यांचं जर कोर्टात चॅलेंज होतंय आधार म्हणून 1994ला आधारच नाही ना जे आरला. आमच्या लेकराबद्दल वेगळं वागता दुसऱ्याबद्दल एकच काय वागताय तुम्ही. भांडण येत आहे तुमच्यावर एकट्यावर विश्वास ठेवून 10 महिने दिले साहेब बोलशी की नाही 10 आज 10 महिने झाले. काय चुकीचं भांडतोय राव मी. तुमच्या हातून जर माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर आज भांडण उद्या प्रेम बी करील ना. तुम्ही जर म्हणता भांडूच नको तो आंदोलन बसू नको उद्या माझ्या पोरात वाटलं होते 58 लाख नोंदीतले व्हॅलिडेज दिल्याने. एक दुसरं हैदराबाद गॅजेट काढले नाही देत प्रमाणपत्र. तुम्ही म्हणतात अधिकाऱ्याला सांगितलं नाही सरकारने सांगितलं कचाकच नाव सांगू नाव तुम्ही करता सस्पेंड त्याला नाव सांगवतो. वरून डायरेक्ट सीएम ऑफिसून फोन आला सध्या थांब म्हणलं ते बिचारायला नोकरी करायची गेलं थांबू. अर्ज दाखवायचे का तुमचं म्हणणं असं अर्ज नाहीत. मी तुम्हाला एकट्या म्हणतात मुख्यमंत्री असं फोन करतील. आता आपण ऑफिस म्हणतोय ऑफिसात एवढा दम नाही फडणवीस साहेबाच्या. कोणीतरी त्यांच्या नावाखाली फोन केला. विखे पाटील साहेब देवेंद्र फडणवीस साहेबाला विचारतात काय गांडीत दम आहे कोणाचा फोन लावायचा. अहो त्याचा झोका नदीत बांधिते हे इथं तिथं नाही. सुळ्या बाबळीचे काटेचे फडणवीस साहेब म्हणी एकदा कुरूप झालं की नीटच नाही होते. कसला काटा काढणार आणा तुम्ही नाच काढा आणा नाही तर कुणी आणा खूप सतत नाही तो काटा डबल. काय मी खोटं बोलत नाही मी सत्यता सांगतोय तुम्हाला तळतळीने सांगतोय ऐका तुम्ही. पण मुख्यमंत्री आपण आक्षेप का घेतात त्यांचा विषयी संबंधच नाहीये. त्यांचा नाहीच म्हणल्यावर तुम्हाला सांगतो का टप्पर आहे कोणाची याची नाही सांगू शकत हो. नाही सांगू शकत अधिकारी बी नाही. फडणवीस साहेबाला विचारल्याशिवाय दमण नाही कोणात काम करायची इथं रिअल आहे. मी काय दोष नाही द्यायचा तर मी त्याविषयी लाट साहेबाला सांगितलं तुम्ही आमचं देऊन टाका. कशाला नाव ठेवतो आम्ही म्हणून मी आपल्याला विनंती कशाला ठेवूत. एकदा मराठ्याला देऊन बघा म्हणा त्यांना. एकदा मराठ्याला देऊन बघा म्हणा. एकदा आतापर्यंत तुम्ही दिलं ना सगळ्याला. एकदा मराठ्याला देऊन बघा. बेउपकारी झाले तर बेउपकारी होतील मराठी. जाऊ द्या तुम्ही तर द्या एकदा. हैदराबादचं गॅजेट आमच्या हक्काचं मान्य आहे तुम्हाला देऊन टाका ना आम्हाला मराठवाड्यातल्या मराठ्याला. गॅजेट प्रमाणेच आपण कारवाई करतो ना. झाले 10 महिने
आता त्याच्यामध्ये थोडा वेळ गेला म्हणून मान्य करतो. थोडा वेळ होता 6 महिने, आता ऍडमिशन 50-60 लाख पोराची. नाही, तेवढे पोरं नाही आहे. काय 6 कोटीत 50 लाख तर पोरं ऍडमिशन घेते ना. ठीक आहे, ते तुमचा आग्रह तुम्ही, पण मी सगळे आकडे देतो, तयार आहे ना आपल्याला. अहो मी ऍडमिशन म्हणतोय. हा. समजा आता 10वी 9वीचे पोरं 10वीत, 10वीचे पोरं 12वीत, 12वीचे पोरं 13वीत, 14वीत, 15वीत, 16वीत. कुणी MBBS ला जाईल, कुणी इंजिनिअरिंगला जाईल, कुणी कृषीमध्ये जातील, कुणी विद्यापीठात जातील, कुणी MPC UPC ला ऍडमिशन घेतील, कुणी BHMS ला घेईल, कुणी MD ला घेईल. हे ऍडमिशन एकूण राज्यात 6 कोटी मराठ्यांपैकी 50-50 लाख तर पोरं सहज ऍडमिशन घेते ना. नाही कसं काय म्हणता तुम्ही? काय झालंय त्याच्यात बहुतेक लोकांनी पूर्वी आपले जसं मी विदर्भाचं म्हटलं किंवा काही पश्चिम भागात म्हटलं, बरेच लोकांनी- जुन्यावर बोलूच नका, तुमच्या पाया पडतो मी. नाही, जुन्यावर बोलू पूर्वी- नका हो. हे नवीन 58 लाख नोंद येत म्हणतात, जुन्याचं काय काढतात 29चं ते ना. आम्ही एकच येत, आमच्या रोज पोरी त्यांना देतात, त्यांची आम्हाला देतात. फक्त तिकून इकडे आली की ती ओबीसी इथं राहती, आणि तिकडे गेले की आमची पोरगी ती ओपन राहती. इकडे आणले तिकडची करून आणा पोरगी मराठवाड्यात, ते पोरग ओपनचं, बायको करून आणलेली ओबीसी, पोरग कोणाचं ओबीसी का ओपनचं. आमची जातच कळा ना, मेळ लागा ना आम्हाला म्हणतात. एक तिथं पोरी भेटायला टुक्कन मोडतोय, इकडून तिकडून आम्ही लफडे कुठाने करून जमितो. पोरगी ओबीसीची, पोरग ओपनचं, इकडची पोरगी तिकडे देवा, तिकडे बाप ओबीसीचा, माय ओपन, पोरग ओबीसी. हे चला त्याड आमच्या काळात काय लफडं कुठून ठेवलंय भाऊ तुम्ही? हे चुकीचं नाही, तुम्ही जुनं काढूच नका. आमचं म्हणणं आहे 58 लाख नोंदी सापडल्यात, शिंदे समितीनं त्या शोधल्यात, लय मोठं कार्य केलंय त्यांनी. त्याचे प्रमाणपत्र देऊन आमच्या व्हॅलिटी द्या. 10 महिने झालं घासा कोरडा केलाय मी. 58 लाखापैकी आपल्या रेकॉर्डर जर आम्ही पाठवून दिलं की त्याच्यात किती लाख लोकांना व्हॅरायटी मिळाल्या, मग हरकत काय? नाही, आम्ही आमचा फोन करतो. नाही तो आपल्याला देतो, आपण व्हेरीफाय करून घ्या. नाही, आम्ही फोन करतो 58 लाख लोकांना. तुमची बरोबर. नोंद निघाली, म्हणजे- प्रमाणपत्र निघालं का, व्हॅलिडिटी झाली हा, का, असं करतो ना. ते 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 आम्हाला रेकॉर्ड द्या. त्याच्याबद्दल मान्य. हैदराबाद गॅझेटनुसार एक सुद्धा प्रमाणपत्र दिलं नाही असं आमचं म्हणणं आहे. पण आयुक्त साहेबाचं मागच्या म्हणणं आहे की आम्ही 308 दिले. आणि जे 61,000 तुम्ही म्हणताय ही आमची पूर्वीची नोंद आहे, ती सापडलेली शिंदे समिती, तिच्यातच फक्त वरच्याकडील तुम्ही नाव टाकले हैदराबाद गॅजेट प्रमाणे, म्हणजे आमचीच नोंद आम्ही सापडली. आणि तुम्ही द्या हैदराबाद गॅजेटला जोडू. आपण ती व्हेरीफाय पाठवून तुम्हाला यादी मी हा, यादी पाठवून ते- व्हेरीफाय करून घ्या. नंबर 1 नाही पहिला म्हणजे सरळ- 58 सरळ लाखाचं बायफर्केशन पण तुम्हाला जिल्हा नियत देतो. ते झालं 58 लाख. ती विषय सोडून दिला आपण. आता आपण आणि- दुसऱ्या विषयात आलो होता आणि हैदराबादच्या. हैदराबाद- हैदराबादला तुम्ही काय करा, 90 आणि 1994चा जी GR काढलेत त्याची नियमावली लावा, कारण आमच्याकडं पुरावा आहे. पुरावा असला तर देऊच ना आपण तर काय. मग हैदराबाद गॅजेट पुरावा आहे ना आधार तुम्हाला. हा, मग त्या याच्याप्रमाणे देतो आपण कारवाई. मान्य न्यायालय आमचं उडील कसं काय? हैदराबाद गॅजेटप्रमाणे पडले आपण कारवाई करतोच ना. नाही ना साहेब, एक बी निघत नाही म्हणतो तर. आता त्याला कशी करते म्हणून मी आपलं काय एक म्हणतो, पण निघत नाही म्हणतो हे तर. आजचं उदाहरण करण्यासाठी त्यासाठी दिलं की असे काही भानगडी गावात पातळी सुरू असतील. तुम्ही स्वतः पाहून मागच्या वेळी धाराशिवला बरं, आता गेलो. तुम्हाला साताऱ्याचं विचारलं, ते झाले 2 विषय, ते झाले 2 पेंटिंगच पडली ती, ते नाही, झाले, तो रिझल्ट आपल्याला- काही निघाला नाही. आता साताऱ्याचा विषय होता, तुम्ही म्हणले कोर्टात जाईल, म्हणजे आता लेखी दस्तावेज सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांचा लेखी दस्तावेज, ज्या राजश्री छत्रपती शाहूराजांनी सगळ्या दुनियाला आरक्षण दिलं, ते जर मान्य न्यायालयात टिकत नाही म्हणल्यावर. आणि त्यावेळेस कसं इतकं वातावरण असं हे नव्हतं ना की ज्याच्यामध्ये नाही नाही, ते आमच्या हातात होतं. नव्हता. आम्ही मोठ्या आता काय मनाचे झालंय होतो, की- वातावरण झालं असतं ना, हा. यांना दिल्यावर आम्ही विरोध केला असता ना. पण आम्हाला काय माहिती पुढे चालून इतके उलट्या काळजाचे निघतील म्हणून, आमच्या लेकराला विरोध करतील म्हणून. नाही तर आम्ही म्हणलो असतो ही बसतच नाही जात, ही जात बसत नाही, ही जात बसत नाही, ही बस आम्ही दाखवून दिलं असतं. पण आम्हाला नाही वाटलं हो इतके उलटे काळजाचे होतील हे नंतर, म्हणून आम्ही मराठ्यांनी विरोध नाही केला त्या काळात. हे तुम्हाला मान्य केलं पाहिजे की हैदराबाद गॅजेटचं एवढं पूर्ण विरोध मुंबई उच्च न्यायालयात झाला, सर्वोच्च न्यायालयात झाला, ए मागच्या आडा बंद करा. सर्वोच्च न्यायालयात झाला. आपण त्याला स्थगिती म्हणून दिली का? का विना त्रासाचं झालं का आपल्या थ्रू? ठीक आहे, दाखले मिळण्याची प्रक्रिया थोडी मंदावली किंवा मिळत नाही, हा एक भाग झाला. पण त्याला जर स्टेज मिळाला असता तर आपण सगळे थांबलं असते, सगळ्या प्रक्रिया थांबवताना सापडल्या. म्हणून सातारा गॅजेट त्यासाठी आम्ही विचारपूर्वक विधी व न्याय विभागाशी बोललो. ते म्हटले पण आता शेवटी कायद्या तज्ञाचं मत घेऊन जर आपण जर नाही वागलो, उद्या जर काही झालं ते सांगणार. आम्ही काय तुम्हाला बोललो होतो. साहेब, तुमचं ना आमचं काय भांडण नाही. तुम्ही आलात, तुमचं आम्ही सन्मान केलाय.
आमच्याबद्दलच कोर्टात जात आहे आणि 94च्या बद्दल जात नाही म्हणजे हे दुटप्पीपणा त्या अधिकारी तरी कोण आहे तुम्हाला सांगणारा आम्हाला माहिती नाही. चौऱ्याण्णव बोलत नाही मी साताऱ्यात बोलतो. हा साताऱ्याच बोलतो आम्ही सुद्धा. आमच्याजवळ पुरावा आहे. त्यांना कोणचा आधार जोडलाय? कोणचा आधार जोडलाय? JR काढताना कोणचाच नाही. तुम्ही इकडे देण द्या, तुम्हाला तिकडे बोलावं लागतं. मग मीडिया तिथून गेल्यावर कसं काय काय आरक्षण आहे तुम्हाला शिकवतोय. आरक्षण मी सध्या तुम्हाला काहीच आरक्षणात माहिती, तुम्हाला आकडे माहिती आहे. टप्पू टप्पू आकडे. हे आकडे नाही, हे शिका. हे गरीबाचा आशीर्वादला डेंजर असतो. येऊ ही सत्य परिस्थिती. आमच्याजवळ पुरावे तरी आमच्या कोर्टात जातं होय आणि यांजवळ पुरावे नसून कोर्टात त्या कोण तुम्हाला शिकितोय त्याला म्हणत 94चं 89चं नाही करतात. एका आद्य देशावरती आरक्षण टिकून आहे. एका आद्य देशावरती 94 घडलं. 89चं बोलतोय मी आता. मंडल कमिशनचं आद्य देशावरती आरक्षण टिकलेलं आहे. ते आद्य देशावरती आरक्षण टिकत नसतं. तो रूल नाही. घटनेचे कलम वाच म्हणा काय बोलत ते मीडियात. दुर्दैवानं 94 निर्णय झाल्यानंतर कोणी कोर्टात कंटेस्ट नाही केलं. त्यावेळी त्या लोकांनी कंटेस्ट करत नाही गेल्यामुळे विखे पाटील साहेब आम्ही सांगितलं तुम्हाला आता तुम्ही असते मी असतो आम्ही चांगले लोक आहेत. नाही इतके नियत खराब नव्हती. आता बी नाही. 94 ला आपण दोघं असतो तर काय अडचण नसते. अहो मी म्हणतो आता बी चॅलेंज करता येतं तरी करीत नाहीत. गरीबाच्या ओबीसीच्या लेकरांनी काय केलं म्हणून करीनात. आम्ही संस्कारातच वाढलो. आता बी सांगतो तुम्हाला. आता चॅलेंज होतो 94चा JR आणि मंडलचा सुद्धा 1990चा सुद्धा देऊ. पण आम्ही इतके घाण संस्काराचे नाहीत. गरीबाच्या लेकरांनी काय केलं ओबीसीच्या लेकरा बाळाचं वाटोळ करायचंय म्हणून आम्ही करीत नाही. एका धडाक्यात जाते 94चं बी आणि 90चं सुद्धा. कारण ते आद्य देशावर जिवंत आहे. कोर्टाची मान्यता नाही आहे त्याला. सुप्रीम कोर्टाची आद्य देशावरती देशातलं आरक्षण काढताच येत नाही. त्याच्यावर आता एवढं जाहीरपणे वाक्य करतात नाही. मी करतोय ना. तुम्हाला कोण करा म्हणतोय? नाही, मी आहे ते. मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर शिकणार. आता हे नवीन आरक्षण शिकायचे समजा नवीन विद्यार्थी आता तुमच्या सपाट्यात आलाय नवीन विद्यार्थी. इकडून त्याला कोपरा लुटी देत तिकडून लुटी देत ते बी लुटी देत. खरं बोलायला गेलं की कोपर खेळ्या सुरुवात आहे. काय बोललेत नुसते इथं आले अंतरवले जाऊन मराठ्याला आरक्षण मिळून द्या म्हणले. थांब रे. इथं आले तर मराठ्याला आरक्षण द्या मिळून दिले. लगेच त्यांच्या मागे लागले. का? तुमच्या कोण बोललं की मग गोड लागतो. मग लय चांगला आहे मराठ्याचा. आणि उचित मराठ्याच्या पोरा कोण बोललं की काय लगेच तुम्हाला उकळ्या फुटत येतात. नंतर बरेच नाही तुमचे नाही का बोलत. एक बोलला समजा जाऊ द्या मराठ्याकडून एक बोलला. पटन नाही पटन यांचं मग तुमचं मग पटन नाही पटन तुम्ही दोघं निघून जाताना आता मी उपोषणाला बसायचं तर बसनच. ते पुढं जे व्हायचं ते होईल. एक माणूस मराठ्याकडून बोलला कारण मिरच्या लागल्या. इतके दिवस ओबीसीचं काम नाही केलं का त्यांनी? कमून उपकार फेडता लगेच. एखाद्या जरी ओबीसीचं काम केलं असेल ना आयुष्यात नाही केलं. आता 42 जाती घातल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी. कमला विरोध केला यांनी. अरे मग आलेत ना मराठ्याकडे. काय म्हणतात फक्त मराठ्याला त्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे. मी देवेंद्र फडणवीस साहेबाला समजून सांगतो. विखे पाटलाला समजून सांगतो. दोघा तिघाचा काही गैरसमज असेल तो काढतो. उदय सामंतला समजून सांगतो. एवढंच बोलला. तुम्ही एवढा कमजोर समजत होय. ते बी बोलणे काही तर काही ते बी गेलेलं आहे. ते बी लय मागा लागल. हाय उगा राजकीय पक्षाचं पद प्रतिष्ठित म्हणून जाऊन द्यावं बोलत येत. कारण आम्ही दोघांनी फाईट केलेली ना. आम्ही एकदा कुस्ती केलेली ना दोघांनी. ते मला एकदा बोलत मी 25 बाऱ्या धुवूनच काढलं. तसं त्यांना बोलतात. काय मागितलं त्यांनी? लेकराला आरक्षण द्या म्हणलंय फक्त. काय म्हणलं दुसरं? तर एवढे लगे बोलायला लागले आणि एवढं टार्गेटच करायला लागले. म्हणजे यांना गठुडं भरून द्या मग लय मजा लागत. मराठीला द्या म्हणलं की लागलेच नेत्याच्या मागं. विख्यात असला लाडा असला आमकात असला काय चावतो काय चावतो तुम्हाला. पाटील आपण कोणाच्या टीकेला बी घालत नाही. आपण आपली भूमिका प्रामाणिक आहे. कोण आपल्या शिवाय देऊ द्या त्याचा आपला उद्धार करून काही जर मी ते थोडं घाबरतो आपण त्याच्या उद्धाराला. पण आमचं म्हणणं आहे आपण आमच्या बरोबर आम्हाला काय चिंता आहे साहेब. पुणे आम्हाला टीका करून विखे पाटील साहेब मी भांडतोय म्हणजे फक्त समाजामुळे तुम्हाला भांडतोय वैर नाही. बरोबर ना. हे पण तेवढंच खरं. व्यक्त काय माझं आम्हाला पण लागतं ना. काय लागतं? समाजाकरता किती माणूस इथं आला. तुम्ही इतकं बोलले बोलण्यात हरकत नाही. हे बी उदय सामंत साहेबाला बोलले. विनाकारण ज्यांनी त्यांना ठोकले. मग त्यांनी यांना बोललं आम्हाला लागणारच ना. आमच्या माणसाला बोललो का तुमचे इतके नेते बोलले. हा ओबीसीचे विखे पाटील साहेब कागदाकडे नका बघू. इतके बोलले. कागद पाहावं लागतं. इतके नाही इतके ते बोललेत. माझा मराठ्याचा एकतरी नेता म्हणला का ओबीसीच्या नेत्याला बोलू नको म्हणून? का रे मग आमच्या लोक बोलायला जातात तुम्ही का आडीचा? सुरुवातीला तीच भूमिका मांडली. आपला आठवत असेल की ज्यावेळी ओबीसीला आरक्षण मिळालं त्यावेळी कोणी मराठा विरोध नाही केला ना. विरोध बोलला नाही. आता मराठा समाजासाठी जेव्हा मागतो त्यावेळी तुम्ही काय विरोध करता? माझी भूमिका नाही, पहिली. आता भेटायला आले ना तुम्ही दोघं. आता लगेच सुरू कोण भेटायला गेले आणि ते अय्यालगड सभा घ्यायला जाते जमतं का? तेव्हा मग मराठ्याचा एक बी आमदार एक बी मंत्री म्हणला नाही तुम्ही सरकारमध्ये आहेत संविधानाच्या पदावर आहेत तुम्ही कोणाच्या सभेला जाऊ नका. एकही मराठ्याचा आमदार खासदार नेता म्हणला नाही. का जाते तर जाऊ दे गरीबाच्या लेकरासाठी जातात असे मराठ्यांचे आमदार मंत्री म्हणतात. आणि आज आमचे मंत्री आमदार भेटायला आले
संविधानाच्या पदावर बसलेले असताना जातात तिकडे, मग कुठं जातो रे बचे? तुमचे गेलेलं आमच्या लोकांनी नाडिलं. तुमच्या लेकरात आमच्या लेकरात कम फरक करता. आमचे मराठ्यांचे नेते खासदार आमदार डायरेक्ट म्हणतात ओबीसीच्या लेकराचं कल्याण होऊ दे. तसंच आम्ही बी आंदोलक असून म्हणतो होऊ दे ओबीसीचं लेकराचं कल्याण. अरे तुम्ही नेते आहेत ना रे, तुम्ही कमीत कमी म्हणा ना त्या मराठ्याच्या लेकरांचं कल्याण होऊ द्या. त्यांचे गॅजेट आहेत, यांना 67ला दिलंय आरक्षण, त्याच्यानंतर 89ला दिलंय आणि 94ला दिलंय. एका GR वर आमच्या 150 वर्षाचे गॅजेट आहेत, 150 वर्षाचे. तरी आमचं कोर्टात चॅलेंज होतं, मला नाही मान्य. मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पाहिजेत, गॅजेटनुसार प्रमाणपत्र सुरू पाहिजेत. हे तुमचं मग दोघाचं भांडण. मला 17 संस्थांचा GR पाहिजे. केसेस मागे घ्या, लेखी दिलेले, लेखीचं दाखवतो. 17 संस्थांच्या मध्ये ते उद्या आपलं अडकलं घोंगडं हैदराबादचं सुद्धा, तर काय करा तुम्ही मग? 94च अडका मग. असं होईल. नाही तसंच होईल ना मग, होय ना? बरोबर आहे, 94च अडका. ए बाकीचे ना चर्चेला आलेले माणसं हे पाहुणे असतात, त्यांचं पण अडकण ना. असं कसं? म्हणजे त्यांना एका वेळेवर दिलेलं चालतं. आमचा विरोध नाही बाबा, तुम्ही आमच्या लेकराला विरोध करा, एवढंच म्हणणं आहे आमचं. गौरवच्या नंतर बऱ्याच घटना दुरुस्त झाल्या आहेत. त्या घटना दुरुस्तीचे कायद्याच्या पुढे जवळ शेवटी मग तो जो निर्णय झाला 51% पर्यंतचा, त्याच्यामध्ये बसून गेले. आता आपल्याला त्या घटनेची याची काय त्या न्यायमूर्ती त्या याची केस होती त्या आरक्षण कोणचा लॉ सांगतोय 52% आरक्षण द्या म्हणून? त्या सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. कोणचा राईट आहे दाखवा मला. हा, इंदिरा साहनी 52%ला इंदिरा साहनी केस 50% म्हणतं इंदिरा साहनी जजमेंट. 51%च आहे ते पाटील. इंदिरा साहनी केसमध्ये काही राज्यांनी प्रयत्न करून पाहिलं, सुप्रीम कोर्ट शटडाऊन केलं. इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतंय 50%ची मर्यादा ओलांडायची नाही म्हणून आमचं 16% गेलं. 52% कसं काय मग? 52% कसं काय मग? नाही आपण मध्ये आता EWS का EWS ला भारत सरकारने 10% वाढून दिलं. त्यामध्ये आपल्या काही लोकांना संधी मिळून गेली EWS मध्ये, भारत सरकारच्या EWS प्रमाणे. पण माझा मुद्दा काय आहे की इंदिरा साहनीच्या जजमेंटमुळे आपल्याला इतकं बंधन आलेलं आहे. परंतु आता त्यासाठी घटना दुरुस्ती करायची, काय करायची त्या देशभर. तुम्ही 17 संस्थांचा GR काढा, तुम्ही ते GR काढा, कारण आम्हाला आधार आहे. बिना आधाराचे GR काढता येत नाहीत. की महाराष्ट्रात देशात पहिला GR आहे मराठ्यांचा का आधार घेऊन ये. हैदराबादचा काढलेला तुम्ही. हा, यांचा एक प्रश्न होता बोलता बोलता, हे सांगतो पण मी तुम्हाला. आणि फडणवीस साहेबाला श्रेय दिलं नाही गॅजेटचं, संपलं विषय. कारण ते मी ज्याचा त्याचा सन्मानच करतो त्यांचा. त्यांनी काढलं नाही दिल्यावर मग त्यांना नको जापू, तर कोणाला जापू. आता 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 विषय इकडे आला पुन्हा की आमचे GR आधाराशिवाय निघले नाहीत. आणि कायदा सांगतो आधाराशिवाय कोणताही GR काढता येत नाही. मग आम्हाला आता 17 संस्थांचा आधार आहे, तुम्ही GR काढा. हैदराबादचा गॅजेटनुसार तुम्ही तो आधार घेऊन काढलेला. मान्य न्यायालय ते चॅलेंज करू शकत नाही, काढून टाकू शकत नाही आधार असून. जर आधार नसलेल्याला काढला जातोय, मग ज्याला आधार नाही ते सुद्धा काढले मान्य न्यायालयाला काढावं लागतं, मग काढावं लागतं. हैदराबादचा जो GR काढला आपण तो टिकण्यासाठी इतका मी त्यासाठी श्रम घेतले. म्हणून तर आपण उच्च न्यायालयामध्ये आणि संसदेमध्ये टिकलं. म्हणजे आपल्याला मी आता काही सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही ओपनपणे, पण त्यात आपण जर आता सातारा गॅजेटचं काही करायला गेलो ना, तर मी आपण म्हणतात मी तपासून पाहतो भरपूर शाळेमध्ये की सातारा गॅजेटचं जे आणखीन पाहिजे आपल्या ॲडव्होकेट जनरलचं, अटॉर्नी जनरलचं मत घेऊ आपण दिल्लीच्या भारत सरकारच्या, की याचं काही आता दिल्लीच्या याच्यामध्ये आपण अटॉर्नी जनरल उभं केलं होतं. आता त्यानं विचारून जर त्याच्या एकमेकावर परिणाम होत असेल तर काढू आपण सातारा गॅजेटसुद्धा, काय अडचण नाही. याचं आपण फर्म नाही काढणार असं नाही आहे. तर याच्यावर तो ओव्हर ह्या GRमुळे त्या GR परिणाम होत नसेल तो काढून टाकू ना. सरकार पण यामध्ये म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा म्हटलं आपण काढू, फक्त एक कायद्याचे कुठं उद्या जर त्याला की याच्यामुळे त्याला स्टे मिळाला पुढे सरकारच दाखवू देणार की तुम्ही पाहिलं नाही. आम्ही कायद्यातच सांगतो ना साहेब, आधार असल्याशिवाय कुठल्याच गोष्टीचा GR काढता येत नाही. आधार असल्याशिवाय, राष्ट्रीय असल्याशिवाय तलाठी फेर उडू शकत नाही, मंडल अधिकारी चलन तहसीलदाराकडे पाठवू शकत नाही. बरोबर तुमचं म्हणणं आहे. तसं आधार असल्याशिवाय काढू नका म्हणत नाहीत आम्ही. सातारा संस्थांचा ॲडव्होकेट जनरलचं आपण घेतो ओपिनियन. EGचं म्हणणं तसं होतं. मग आम्ही काय केलं, मग EGच्या बरोबर एक सिनियर काउन्सिल ओपिनियन असतो की कॉन्स्टिट्युशनल लॉयर जो आहे सुप्रीम कोर्टामध्ये बिना आधारचा कसा टिकला म्हणा EG साहेबाला. आपण त्यांना घ्यायला लावतो. हे बी बोला ना, EG साहेबाला म्हणा 94चा कसं काय टिकला. 1994 GR आधार नसून आपण सातारा GRचा यांचे जे विषय आहेत ना 94 पासून 89 पासून 94 पासून यांचं एक याच्याकडनं लेखी त्याच्यावरती एक ओपिनियन मागू EGचं.
चर्चा आहे तर ते ठीक आहे पण म्हणतात ते 94% करा वेगवेगळ्या चर्चेचा मुद्दा आपला पण प्रश्न सातारा गॅजेटचा मुद्दा जो आहे तो फक्त एवढे 4-5 दिवसाचा सिनियर काउन्सिल जो पण नाही, याला नियमावली ती लावल्याशिवाय आम्हाला प्रमाणपत्र व्हॅलिडिटी मिळणार नाही. साहेब तुम्हाला आत्ताच सांगतो, ती नियमावली तुम्हाला 2001ची 2000 कायद्याची 2012च्या नुसार ती लावावीच लागणार आहे, तरच ते प्रमाणपत्र निघणार आहे, तरच ती व्हॅलिडिटी होणार आहे, नाही तर ते होत नाही. असं होत नाही. ती तुम्हाला 1921ची जनगणना त्याला लावू नये, 31ची लावू नये, 1800पासूनच्या जे जनगणना झाल्या त्याही लावू नयेत, कारण जनगणनेत सुद्धा खूप मोठा डाटा आहे. आम्ही शिंदे साहेबाला सांगितलं होतं हे न्यायमूर्ती साहेबाला त्याच वेळेस. नाही पण त्यावेळी आपल्या सूचना आपण जर झाल्यानंतर दिल्लीचा जो नॅशनल आर्किव्ज आहे त्याच्यामध्ये सगळ्या देशाचा डाटा असतो. नॅशनल आर्किव्हमध्ये जाऊन सुद्धा ते डाटा सोर्स केला नाही की कोणत्या नोंदी आहेत काय आहेत. म्हणजे आपल्या सरकारकडे नोंदी असं नाही पण काही स्वातंत्र्यापूर्वीच्या काही नोंदी आहेत, स्वातंत्र्यानंतरचा काही डाटा आहे. नॅशनल आर्किव्ज म्हणून जे भारत सरकारचं ज्याच्यामध्ये सगळ्या देशाचा सगळ्या प्रकारचा डाटा बुडवत आहे तो शिंदेसाहेब जाऊन त्यातूनच त्यांनी माहिती काढली सगळी. मग डाटा पुरावा असल्यावर काय हरकत आहे GR काढून चालवायला ती प्रमाणपत्र अधिकाऱ्यांना द्यायला? GR मध्ये सुलभता आणा ना, ते GR मध्ये कमून टाइम लावायला लागली कशामुळं? मराठवाड्यातले टाइम का? हे आता एकच आहे का टाइम? बरोबर आहे. हैदराबाद या संदर्भात काही थोडंसं इश्यू आहे खाली, पण तो आता आपण सोडू. पण त्याला काही काळ गेला मी मान्य करतो की थोडा अंमलबजावणीमध्ये वेळ गेलेला आहे. पण दोन गोष्टी आहे म्हणजे 58 लाख जागा आपल्या उपलब्ध करून देणं हा पहिला भाग, आणि या हैदराबाद गॅजेटची आणखीन अंमलबजावणी करताना गती देणं हा त्याला एक दुसरा भाग. त्याला थोडा देतच नाहीये ते. नाही देऊ आपण त्याला. नाही देतच नाहीये. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस फोनवर सांगितलंय का नाही? तुम्हाला नाही झालं त्या 2 महिन्यात फक्त मी बोलत नाहीये. नसतं त्याच्या आधी वेळोवेळी सांगितलं की नाही तुम्हाला? वेळोवेळी सांगितलंय की हे करायचं. तुमचे पण तेच रिप्लाय आहे तर माझे पण तेच आहेत. खाली अधिकारी करत नाहीयेत. आपण आमदाराला सांगू, आमदाराला पुढं टाईम हे करायला. आमदाराचं मागं मरणाचे लचंड कोणता टाईम आहे तुम्ही? नाही ना. आता ते लचंड त्यांना 29ला कळत, तवर नाही कळणार त्यांना 29ला कळत. आत्ता नाही. आता त्यांच्या मग टाईम बी नाही. आणि काय इतके पॉवर ते अधिकारी त्यांचे चलू पण देत नाही. आता मी ते आपण जे फेब्रुवारी 2026 फडणवीस साहेबांनी जर सूचना दिल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे त्यांचं गॅजेट हे 2,56,000 संभाजीनगर जिल्ह्यात आहेत मराठे. ज्याच्याकडे 67चा खासरा निघल त्याला प्रमाणपत्र देऊन टाका. सणासण वाटप सुरू होईल. खासर पत्रकामध्ये धरलं ते गुरु याच्यामध्ये, पण त्या नोंदी खासरा पत्रकामध्ये कसे आहे की ते नंबर आहेत. फडणवीस साहेबांनी 50, जर 100. सांगितलं मराठवाड्यातल्या मराठ्यांचं हैदराबादचं गॅजेटियर आहे, संख्या आहेत त्यांच्या, मराठवाड्यातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरू करा तर उद्या सकाळी लाईन लागा. बाकीचं मला काहीही बोलता येत नाही. त्यांनी जर उद्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तर हे करून टाक. GR मी काढलाय, कायद्यानं काढलाय, आधार घेऊन काढलाय आणि चल दे प्रमाणपत्र. उद्या सकाळी सुरू होते. साहेबांशी बोलतो आम्ही. उद्या सकाळी सुरू होते. नसता हे 10 महिने गेले, असेच पुन्हा 10 महिने जाणार. माझी भावना फक्त तुम्ही समजून घ्यावं. शॉर्टकट शब्दात तुमच्या लक्षात येऊन जाईल मला काय म्हणायचं. नसता हे होत नाही, अजिबात होत नाही. गॅजेटनुसार एकही प्रमाणपत्र मिळत नाही. फडणवीस साहेब म्हणले की सुरू. उद्या सकाळी त्यांनी सांगावं, आत्ता सांगावं. त्यांच्या विरोध असं कारणच नाहीये. मी कुठे विरोध म्हणला आहे का? तुम्ही म्हणाला तर त्याला काय अर्थ राव? मग हे त्यांनी सांगायचं म्हणजे त्यात सांगितलं आता त्यांनी काही वेगळं सांगितलं का नाही ना. आता काही लोक काम करत असतात. आता आपण म्हणल्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदय विनंती करू, थोडं टाइम बाउंड करा, निक्षून सांगा. टप्पर नाही अधिकाऱ्याची. फडणवीस साहेबांनी सांगितल्यावर हो आम्हाला ठोकलेले अधिकारी मोठाले अधिकारी झालेत पोलिस. म्हणून आता साहेब आणि CM साहेब विभागीय आयुक्त तिथे बोलले. विभागीय आयुक्ताला आता घरोघर जायला सांगितलं. घरोघर जायला सांगितलं. जे नाही अर्ज केला तरी त्या सरकारी अधिकारी तिथे दारात जायचं. म्हणजे अतिशय गांभीर्याने सांगितलं. आता लोक तुमच्याकडे येण्याची वाट पाहू नका म्हणलं. आता सूचना दिल्या की घरोघर जाऊन मला एक महिना सांगा किती वेळा तुम्ही घरी गेली, किती वेळा दाखले तुम्हाला मिळाले, किती पुरावे मिळाले. आता लोक तुमच्यावर येणार नाही तुम्ही लोकांपर्यंत. मी आता तेच बोललो ना. फडणवीस साहेबांनी सूचना जर दिल्या मराठवाड्यातले लोक प्रमाणपत्र वाचून राहतच नाही. तुम्ही फक्त एक त्यांना महिना अडचण आली साहेब. फक्त एक महिना वाट पहा. हे घरोघर लोक पाठी जातील. तुम्ही मला फोन करा काम झालं आता फक्त हे तुम्हाला मी सांगतो ना. ते म्हणजे तुम्ही हैदराबाद घ्यायचे प्रमाणे 1 महिन्याच्या आत देणार. हो घरोघर पण लोक पाठवतो ना. द्या मला लिखी मी देतो तुम्हाला. फडणवीस साहेबच
माझा ती किती राहिलो तुम्हाला समितीचा अध्यक्ष म्हणून किती पाटील तुम्ही काही आता देताना आम्हाला हातावरती तुम्हाला वाटलं आम्हाला त्याच्यापासून तुमच्यावर विश्वास बदलाय थोडा दाटो मोठे नाही बरं का खरोखरचा. तुम्ही काही देताना लिहून समाजासाठी बोलणे बी खाल्ले तुम्ही आता बरोबर समाजात जायला हे पण सांगितलं बघितलं. लोकांना समिती साहेबांचा आजच्या आयुक्त कार्यालयातला अवतार आम्ही फार वर्षांनी पाहिला फार वेगळा अहो मी टाईट केलं इकडून तुम्हाला काय माहिती तुम्ही आज आला मी टाईट केलं म्हणून ते पळायलेच नाही ते नाही आमच्या खोटा घातला होता चांगला ते सुटून द्या ना आम्हाला काही. आज मी टाईट केलं कालपासून इकडे तेव्हा पळायली ती त्यांनी तेव्हा अधिकारावर कार्ड असं आता आणि तेव्हा थेट सीएम साहेबाला बोलले सीएम साहेब आता पाटील आपला आदेश दाराच आहे. आणि आपण स्वतः करता करत नाही ना नाही, समाजाकरता आपलं तुम्ही- भांडण आहे तुम्ही जर आणि आम्हाला- तुमच्या भावनेशीच मी सहमत होऊन मलाही वाईट वाटतं कधी कधी की एवढा विलंब काय लागतो खाली का होत नाही काम काय अडचण नाही लोक अर्ज का करत नाही असं होऊ शकत नाही लोक अर्ज करत नाही म्हणून त्यानं म्हणून तुम्ही लोक अर्ज करत नाही मला पुरावे द्या अधिकारी म्हटलं मी का आला तो केसेसचं कन्फ्युजन राहिलं आपलं केसेस झाला ना? केसेसचे तुम्ही किती येत म्हणतात नाही नाही 69 केसेस नाही 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 सगळ्याच एकूण चालतं ना. चालेल पुढे मग एकूण हा नाही. आणि सर्व केस माग घ्यायची मागणी असते एकूण गुन्हे 961 1513 आहेत फडणवीस साहेब म्हणते नाही 961 नाही नाही एक आठवडा ही अपलोड आकडेवारी आहे तर ती 830 फडणवीस साहेबांनी त्या दिवशी चॅनलवर बाईट दिली 864 आम्ही मागे घेतले 1513 पैकी नाही 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 830 मागे 64 थोडेसे गुन्हे गंभीर 64 मध्ये पात्र नसलं तर 64 फक्त बरं आता याच्यात गंभीर काय येतं हे पोरच नाहीत त्याच्यात ते गुतीले. बोललं ना त्याच्याप्रमाणे आम्ही ती थोडीशी करतो. ती एक दुसरं आंतरवलीत हाणलं कोणाला आम्हाला की शिकवणार आमचे गुन्हे मागं घेऊ नका आमचे गुन्हे मागं घेऊ नका 307 120 ब त्याच पोलीस अधिकाऱ्यावर सगळ्यावर लावा. तर आपण हा मुद्दा काय बोला नाही माझ्या आमच्यावर 120 ब आणि 307 लावलाय ना आमच्यावरती आधी आम्हाला कुणी आणलंय फुटेज काढा चलू द्या कोर्टात त्यांच्यावर 307 120 ब लावा सगळ्या पोलीस अधिकाऱ्यासह 150 जण होते ते. काही पडलं तर नवीन मुद्दा आलेला आपल्या मागच्या चर्चेत नव्हता मुद्दा नाही सरसकटचं सांगतो तुम्हाला समजा ते गंभीर वाटायला लागले गंभीर त्यांनीच केले ना आम्ही नाही ना आम्ही असे बसलेलो होतो असे बसलेले लोक होतो ढकलाढकली त्यांनी सुरू केली मारझोडं त्यांनी सुरू केली गोळीबार त्यांनीच केला. पण आता मुद्दा आपण नवीनच समोर आला मी जरूर बोलतो सीएम साहेबांशी चर्चा करून घेईल की आंदोलन करणारे मारल्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आंदोलन करणाऱ्यावर गुन्हा होतोच पण ज्यांनी निष्पात आंदोलन करण्यावर लाठीचार्ज केला त्यांच्यावर गुन्हा दाखल पाहिजे आपली मागणी. ते रेल्वेचे अधिकारी झाले महाराष्ट्राचे आम्हाला आणणारे हो ना बारकुशी होते पहिले अधिकारी मोठे झाले सगळ्या टोटल ते दुर्दैवी घटना होती टोटल बढती लाठीचार्ज करणं चुकीचं होतं टोटल बढती. पण आता पहिला आपण मुद्दा चर्चेला गेलेला आहे पण आपण मी बोलतो साहेबांशी आणि त्याच्यात मदत करायचीच भूमिका राहील. 23 लोकांचे पैसे राहिले तर बलिदान गेलेले माझ्या बरोबर का रे कुठे गेला ते नाही माझ्या माहितीप्रमाणे काही लोकांचे राईटमध्ये पैसे द्यायचे. हा नाही तुम्ही म्हणले कोणाचेच नाही राहिले 100% म्हणला तुम्ही म्हणून हा, बरोबर नाही आता ते नाही म्हणले बोलताना म्हणून मी कन्फ्युजन काढलं ते नाही बोलतो. 100% दिलेत म्हणले ते मग ते समाजात गलत संदेश जाईल नाही तर लाईव्ह सुरू आहे 100% दिलेत म्हणले प्रस्तावात प्राप्त न झालेली संख्या बरोबर आहे. हे 60,000 पैकी 35 लोकांच्या वारसानं 10 लाख दिले आहेत 31 आंदोलकांच्या वारसावर राहिले हा तर ते आता सीएम साहेबांचे कारण पहिले मला म्हटले मी क्लिअर करून देतो आपण आला तुमचा त्याला उद्या मिळाली उद्या तुम्हाला सोमवारपर्यंत एकटेच घेतले प्रस्ताव आले सोमवारी सही घेऊन पण आता करेक्शन झाले आले सोमवारपर्यंत होऊन गेले रबी आता 275 लोकांनी मिळाले 31 राहिलेत लोक तर मी सोमवारपर्यंत रिलीज करतो. त्या पाटील आपली विनंती एवढीच आहे आता सरकार आपल्या भूमिकेशी पूर्ण समरस आहे सहमत आहे आपण ज्या समाजाकरता तेवढा लढा उभा करताय आपल्या भावनेचा आदर तर मी करतो नेहमी. आता आम्ही कोण ढकलून लावले तेव्हा आपण आम्हाला जवळ घेतलं प्रेम केलं मग आम्ही परिणाम कुठं केले. ढकलून लावले पण म्हणजे आपला विश्वासघात होणार नाही एवढी तुम्ही खतम देत 10 महिने झाला ना आता त्याला वेळ लागते पाटील कोणत्या गोष्टीला 10 महिन्यात एक तुमच्याकडे आला ना हा तेवढं झालं शा खायला तसंच नाही तर काय ते.
फक्त तुम्हाला आज आपण मागणी करू आम्ही देतो सगळे रेकॉर्ड आणून आपल्याला माझे फक्त 7-8 दिवस वेळ एवढे रेकॉर्ड काढावं लागेल आपल्याला देतो आणून. म्हणजे मग आणि मी काय होती बघ यांची बैठक घेऊन परत आपलं समजेल की जे आता नवीन वर्षी तारखेला खबरमध्ये त्याला किती लोक टाका हैदराबाद गॅजेट आपण अनेक वेळा विषय बोललो वेळोवेळी आपल्याला कल्पना दिली काय होतं काय नाही त्या चौकडी जाऊन आपल्याला काम करताना थोडा वेळ लागतो. नाही आधार असल्याच्या नंतर वेळ का लागावा? आता प्रत्येक वेळेस मी का आंदोलनच करू का? प्रत्येक 10 महिन्याला 4 महिन्याला मला मग सरकार जागा होत आहे. हे आता ती वेळ येणार नाही. मी कवर कंबरनं ज्या बोलायचं. मागण्या आपण नाही तुम्ही मला सांगून द्या क्लिअर, तरच मग आम्ही तुम्हाला आमचा निर्णय सांगतो. क्लिअर सांगून द्या. इथून पुढं म्हणजे लिखीच लागणार आहे ती, म्हणजे ते ध्यानातच ठेवा. आता तुमचं कोण लिहायला असलं तर लिहून बी घ्या बाबा मला. म्हणजे इथून पुढं 58 लाख नोंदी आहेत. याचे कुणबी प्रमाणपत्र थांबणार नाहीत, व्हॅलिडिटी थांबणार नाहीत. याचे लेखी पण द्या आणि सूचना पण द्यायच्या सांगा की आम्ही दिल्या. याद येतो आपल्याला. नाही सूचना शासनाला द्यावं लागतील त्या प्रशासनाला. तुम्हाला पण पाठवून देतो म्हणून. नाही याद्या तर लागणारच आहेत, पण प्रशासनाला तुम्हाला त्या सूचना द्याव्या लागणार आहेत महाराष्ट्रातले. एक आता हैदराबाद गॅझेटियरचे प्रमाणपत्र थांबणार नाहीत. असं जसं तुम्ही मला आता बोलले की तुम्ही आणि फडणवीस साहेब बोलले घरोघरी जाय, 1 महिन्यात तुम्हाला घरोघर सर्वे पूर्ण दिसल. लोक येतात तो दार कशी ती तर लोकांना एक समज हैदराबाद गॅझेटियरच्या प्रमाण अधिकारी एंटरटेन करत नाही म्हणून लोक अर्ज कर सोडून देईल. हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे कोणती प्रमाणपत्र थांबणार नाहीत. बरोबर. हे पण तुम्ही लेखी देऊन सूचना दिल्याचं पत्र द्या. सूचना दिल्याचं पत्र तर लागलं ना शासनानं. या संमेलनात गेलो विभाग एकदम बसतो दोघं जण हां आणि त्याप्रमाणे करतो. यस ओके ते झालं. सातारा संस्थांचं तो सर कायदेशीर वाटलं नाही कायदेशीरच काय कायदेशीरच त्याला आपलं नुकसान नाही करत नाही नुकसान होत. आम्हाला माहिती आमचं नुकसान झालं आता बहुत नाही नुकसान होत. ते नुकसान करू द्या, करतो त्यांचं 94चा JR चॅलेंज. ओपिनियन घेऊ देत त्याला. एकदा नाही होत. ओपिनियन घेऊया हे बघा ओपिनियन घेऊन तुम्हाला लेखी तुम्हाला पाठवतो. जसे सांगणार आहेत तसे आम्हाला काही कायदे तज्ञ सांगणार आहे. उकडे मी ॲडव्होकेट जनरल उभे पाठवतो तुम्हाला. ते उडतच नाही. ॲडव्होकेट जनरल उभे पाठवतो. ते उडतच नाही. आधाराशिवाय कायदाच पारित करता येत नाही. महाराष्ट्रात देशात पहिला कायदा आहे का आधार घेऊन मराठ्यांचा बनवलेला JR काढलेला. त्याला एक वेगळा मार्ग तुम्हाला ओपिनियन काढून पाठवतो. मग आपण त्याला परत एक चर्चा वेगळा मार्ग शोधतो की बोलतो ती आपण JR आता जाऊन डिस्कस करतो. त्याला एक वेगळा मार्ग आहे. ती JR काढून टाका. ती JR काढायला तर अडचण नाही. त्याचा आपले डोके थोडं काम घालून तो JR काढायला तर अडचण नाही. उरलेल्या 21 गुन्हे आणि लोकांचे- कलम कमी करायला का त्याच्यात तुम्हाला गुन्हे अडचण तर नाही. झाले फक्त जे काही 60 राहिले लोक त्यांच्यापर्यंत मुद्दा आहे तर आपण ते कलम कमी करण्यासंदर्भातला मुद्दा आहे तुम्ही बोलला DCM साहेबांनी विचार करतो म्हटले. आणि आता आपल्याला ही पण घेऊन टाका. उपसमितीत आहेच मराठा मंत्रालय पाहिजे ते स्थापन करा. मराठा डॉक्टरने आपण मागे मागणी केली. हा मंत्रालय सेपरेट पाहिजे. आहे ना ते कारण त्यांचं पण नाही त्यांचं नाही काय मग त्यांची उपसमिती. मग बरं. आम्हाला उचित दिलं की त्यांना गोड लागत नाही. आम्ही बरोबरी करीत नव्हतो ना कधी, पण ते आम्हाला सारथील दिलं द्या आम्हाला मराठ्याला कमी दिलं मग आम्ही सुरू केलं. म्हणजे त्यांनी रूढ पाडली त्याला आम्ही काही करू शकत नाही. त्यांना पण मंत्रालय आहे, आपल्याला पण मंत्रालय पाहिजे. मग त्यांना पण मग उपसमिती बावनकुळे साहेब नाहीत का अध्यक्ष त्यांची. मग आमच्या उपसमितीचे तुम्ही हे समजा काय अडचण आहे. आमचं कशामुळे पोट दुखायचं काय कारण आहे त्याच्यात त्यांचं. ते राहिलेले JR लगेच काढा. 31 लोकांचे JR हा जो प्रश्न आहे ना मराठा समाजांचा स्थापन करण्याचा प्रस्ताव सामान्य आपण अजून सादर केला सीएम साहेबांनी सादर केला प्रस्ताव नाही सुरू नाही सुरू झालं नाही हा. अजून. प्रस्ताव दिला आम्ही तर. नाही सुरू. मी स्वतःचा सांगतो भाग सुरू करा म्हणून. हा. त्या धर्तीवरती कुठंही आपले सवलत सुरू गणेश नाही. पाटील होते सचिव हा. रिटायर झाले कुठंही सवलत नाहीये. रोज आरडा येतोय माझ्याकडे. रोज आरडा येतोय पोरांचा माझ्याकडे. आता EWचे पोरं ECBCचे पोरं 2014 पासूनचे कमी तुले. ECBC अडचण नाही राहिली काही. आता EWचा इश्यू होता. EWचा फक्त इश्यू होता. EW काय झालं की EW ECBC आलं. आता दोन्हीचे फायदे देता येत नाही ना. तरी आपण मागे आधी संख्येमध्ये निर्माण करून वितरण कंपनीमध्ये 1500 पोरं घेतले. आता आपण मागे म्हटलं त्यांना कायम करा तर ती आपण कार्यवाही सुरू केली. त्यांना आता आपण कायम स्वरूपी दाखल करून त्यांचे पगार AC त्या EWच्या थांबल्यात. काय झालं EWचं काय झालं की त्यांच्या परीक्षा झाल्या पण त्या ECBC आलं तर त्या वर्षाचा दाखला त्यांना मिळत नाही आता. म्हणून ते ECBC मध्ये ते पात्र होत नाही आणि EWच नाही पात्र होत नाही.
आता कायद्याप्रमाणे त्यांना तो फायदा देता येत नाही डब्ल्यूएफआरने. तर त्यांना मी काय सल्ला दिला होता, आता इथं पुण्याच्या समोर चर्चा नको, मी सांगू तुम्हाला काय सल्ला दिला, काय काय आपले पुरं नाही त्याचे आधी संख्या पद निर्माण करून टाका. त्याची आधी संख्या पद निर्माण करा. दादानी लावून दिलं ईडब्ल्यूचं जे तुम्ही साहेब सांगितलं ना, त्याची लेखी परीक्षा झाली, फिजिकल झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. मग दादानी काही सूचना केली, आम्ही शंभूराजे देसाई साहेबांना भेटलेलो. तर त्यावेळेस तिने सांगितलेलं एकनाथ शिंदे साहेबांनी 2020 साली अधिसंख्य पद तयार करून नियुक्ती दिली. त्यावेळेस आम्ही प्रस्ताव असा दिला, त्यावेळी एसीबीसी नव्हतं, पण त्यावेळी एसीबीसी नव्हतं, नाही आलं होतं साहेब, त्याचे सगळे फक्त डॉक्युमेंट ईडब्ल्यूएस होते त्यावेळी, फक्त ईडब्ल्यूएस होतं. ईडब्ल्यूएस होतं आणि एसीबीसी आलं होतं. नाही, ते नंतर आलं. 28 फेब्रुवारी 2024 साहेब आलं होतं. एकदा मी लाड साहेबांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स देतो आणि दादानी आम्हाला पाठवलं होतं. शंभूराजे देसाईंच्या आपण त्याच्यात असं करू, एक बैठक लावा ना. आपण त्याच्यात असं करू, आधी संख्या पद निर्माण करू, कारण त्या पोरांचे निवडी झालेले, त्यांचं नुकसान कशामुळं. बरोबर. आणि आपल्या इथं तोच आणि ते असून असून किती 150-200. ईडब्ल्यूएस मध्ये जे सिलेक्ट झाली मुलं आहेत त्यांना एसीबीसी लागल्यामुळे त्यांना तो फायदा मिळत नाही, म्हणून त्याला आधी संख्येपद निर्माण करावा हा एक प्रस्ताव होता आपल्यासमोर. त्यातून ते सामावून राहिले ईडब्ल्यूएस मध्ये मुलं सगळी आहेत, तर ते पास झालेली आहेत, फक्त ते एसीबीसीच्या दाखल्यामुळे राहिलं सर त्यांचं काम. त्यांच्याकडून अंडरटेकिंग लिहून घेतलं सर. आता काय करा, त्याची आधी संख्या पद निर्माण करा त्याची. आणि दादाने आता सुमंत भांगे साहेबांची जी समिती सांगितली ना, ती मंत्रालयाची मागणी सांगतो. सुमंत भांगे साहेबांच्या अंडर 4 संस्था आहेत, महाज्योती, सारथी, बार्टी आणि TRTI साहेब. पण ह्या प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय 4000 कोटीपेक्षा जास्त निधी होतो आणि सारथीला फक्त 300 कोटी येतो. आणि ओबीसी साठी महाज्योतीतनं पोट संस्था एक तयार केली, वनारटी म्हणून, आणि सारथीला फक्त निधी नियोजन अंतर्गत 300 कोटीचा येतो. आणि सुमंत भागे साहेबांच्या अंडर सर्वोच्च समान धोरण समिती आली, प्रत्येकाला 300 कोटी दिलं जातं. आणि सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सेपरेट 4000 कोटीचा निधी येतो. काय काही योजना या केंद्र सरकारच्या अनुदानावर चालतात, त्याला भारत सरकार अनुदान मिळतं, म्हणून काही बाबतीमध्ये आपल्याला वाटतं की अनुदान वाढून दिलेलं आहे. आता आपण समकक्ष आणण्यासाठी त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा सारथीला रक्कम वाढून द्यावी असा आपला प्रस्ताव केलेला आहे. आपल्यासाठी विभागच नाही म्हणून दादांनी आता मागणी केली म्हणून तो की आपल्याला सामाजिक विभाग निर्माण सध्या झाला ते पाहिजे. सामाजिक न्यायाकडे विभागामध्ये स्वतंत्र मराठा कक्ष स्थापन करावा आम्हीच प्रस्ताव दिला आता. तो फक्त आता सीएम साहेबांकडे यार सँक्शन करून आपण स्वतंत्र प्रस्ताव करणं, कारण त्याला मनुष्यबळच नाही आज. तुम्ही याच्यात सामाजिक सोपं न्याय सोपंच तंत्रज्ञान करा, नाही. दादांची मागणी योग्य आहे, आम्हाला स्वतंत्र तुम्ही विभाग. सोपं करा. पोरं शिकलेले, निवडी झालेल्या, विशेष बाब सरकारला अधिकार आहे, तो राईट आहे त्यांच्याकडे. आधी संख्या पद निर्माण करून टाकायचे पूर्वलक्षीप्रमाणे, आणि ते समाविष्ट होऊन जातील ते पोरं. ईडब्ल्यूसी मुळे ते महावितरण परिसर बसतील, ईडब्ल्यूसी सीबीसी दोन्ही पण घ्या. महावितरणाला बसतील मुलं ते. पोलीस भरती आहे, PSI, पोलीस भरती नाही, फक्त महावितरणात मेजर इश्यू आहे. पोलीस भरती नाही. आणि साहेब सांगलीचं उदाहरण तरी जाणून घ्या दादा तुम्ही एकदा, तुम्ही तरी पण ते जाणून घ्या. पोलीसचे ना PSI आहेत ते. साहेब सांगलीमध्ये उदाहरण आहे दाखला. पोलीस शिपाई वगैरे पोलीस शिपाई पोलीस विभाग MSC सगळे 400च्या आसपास आहेत. ते काही नाही ना, 444 आहे ना माझ्याकडे अर्ज आहे ते 2,000 नाही आहे, ते 444 आहे. मला माहिती, मी रोज पाहतो आणि पुढे भेटून पाटील मला. साहेब दादांनी आता सांगितलं ना, पुराव्याविषयी सांगितलं, सांगलीमध्ये दाखला मिळालाय पण व्हॅलिडिटी दिली नाही, पोरग PSI झाले. दिग्विजय मोरे त्याचं नाव आहे. ठीक आहे, ठीक आहे. ते आधी संख्या पद निर्माण करून तो विषय विखे पाटील साहेब ते संपून घ्यायचे बीसीचा. प्रस्ताव तयार करून घे, डब्ल्यू करून आपलं काही पाठवून सीएम साहेबांना. तुमचे जे कागद आहेत ते आणा द्या. सारखीचे पण लेखी दिलंय पत्र, तू परत त्यांना दे. आपल्याला आता आपला विषय राहिलाय आपल्याला, कारण पटापट उरकायला लागेल. वेळ माझ्याकडे बी आज कमीच आहे, कारण आराम करायला खूप आजच्या दिवशी. पत्र केलं प्रमाण पण हे करून घ्यायला पाहिजे. साहेब पदावर आहे, मुंबई पोलीस भरतीचा आहे, 426 लोक आहेत. आणि पुण्यातील आंदोलकांना वाटताना इस्तेमाल नको वाटतं थोडं. मग त्या साहेबांना म्हटलं MIDC आहे, उत्तर कंपनी आहे, महाजनची घ्या म्हटलं तुम्ही दिलं आहे. नाही म्हणजे होत नाहीये ना, माझं आंदोलन कशामुळे नुसतं दिलंय होत नाहीये. स्वतः स्थापन करायचं.
होत नाहीये ते. आमचं तेच म्हणणं आहे साहेब. आमचं घरानं काय आहे आमचं तुम्ही आणि ते चहा आणि त्याला सगळा आरडा सुरू झाला. शांत बसा. आणखी 2-3 विषय राहिलेत ना. पाणी घे. 2-3 विषय राहिलेत ना. तुम्ही नाही ते MPCच्या पोरांचा एक विषय राहून गेला. काय आपण जी मागणी केली होती ना वय मर्यादा वाढवण्याची 1 वर्ष ती जी जाहिरात उशीर आल्यामुळे जाहिरात आणि ते आपल्या सारखीचे जे आहेत ना ते बऱ्याचशा योजना जवळपास 80,000 विद्यार्थ्यांच्या आपल्या ते शिष्यवृत्ती जाहिरात चालू करतो आपण. चालू करायला मान्य केलं. ते जे 8वी पासून 10वी पर्यंत शिष्यवृत्ती देतो आपण 8वी 10वीला ते आता कमी बरेच भाग लागून 80,000 पोरांना मिळत होती ती बंद झाली होती. कारण ते सारथीमधल्या सगळ्या आपल्या शिष्यवृत्ती सगळ्या थांबून गेल्या. आता सारथीची आपण मागणी केल्याप्रमाणे ते CM साहेबांनी मान्य केलं. त्याची टोटल पुनर्रचना आपण करतो शकतो सारथीची. आता ही काय ती गती मिळाली नाही. सारथीला गती नव्हती. करू आपण त्या सारथीचं. सारथीच्या त्या योजना सुरू होणं लय गरजेचं. सारथीच्या योजना 80,000 विद्यार्थ्यांच्या जवळपास त्या शिष्यवृत्ती थांबल्या. ते होणं महामंडळाचे आपल्या कर्तव्य नाहीये. ते काय अधिकारी नुसते हो म्हणतात. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जे प्रकरण मंजूर झाले काय झालं की बजेटरी जेवढी प्रोव्हिजन होती ना त्यापेक्षा जास्त तुम्ही मंजुरी दिली. आता व्याज पडतो मागू राहिला. म्हणजे काय झालं की थोडंसं त्याला बजेट असताना त्या बजेटची तुलना करून आपण पैसे प्रकरण मंजूर करायला पाहिजे ना. आता झालं इम्बॅलन्स ते. त्याच्यावर CM साहेब म्हणजे ठीक आहे ह्यावेळी खासबा म्हणून आपण त्याचा विचार करू. काय झालं की व्याजाचा परतावा आता या वस्तूवर बजेट किती आहे समजा 100 कोटी बजेट आहे. तुम्ही 400 कोटीची जबाबदारी घेऊन टाका. आता मग वाढून घेताना बजेट वाढून घ्यायला पाहिजे होतं ना. तरी 150 कोटी रुपये गेला. थोडी ती जर विसंगती झाली तर तरी मुख्यमंत्री मोदी म्हटलं मी करून देतो म्हणजे आता 1 वर्ष म्हणून आपण करू. पण आता दरवर्षी प्रोग्रामच करावा लागेल त्याचा महामंडळाचा अण्णासाहेब महामंडळाचा. सांगितलं परवा आपल्या बँकेत तसं 1,500 आता शिंदे साहेब काम करणार नाहीयेत. हां शिंदे साहेब हां आता ते तिकडे लोक आयुक्त झाले. त्यांचे काम होणार नाही. करतो म्हटले नाही होणार. नाही तरी नाही ते करतील. ते चांगले माणसं पण आहेत. पण त्यांना वेळ दोन्ही ऍडजस्ट होणार नाही. आपण पुन्हा वाटलं होऊन मुदत जाईल. वाढ दिली आपण. नाही ते 1 वर्षाची घ्या मुदत वाढ. आणि नाही आता जी मे का जूनमध्ये शिंदे समिती ना चांगले न्यायमूर्ती एखादे त्यांच्यावरती देऊ. मुदत दिली आपण 1 वर्षात वाढून देऊ ना काय प्रॉब्लेम. पण त्याच्यावरती काम मुदत वाढीला उपयोग नाहीये. त्याच्यामध्ये शिंदे साहेबाला वेळच नाही आता. चांगले न्यायमूर्ती बघायला लागणार आहेत आणि ते पुन्हा त्याच्यावर नियुक्त करावं लागणार. नाही म्हटलं तर आणि नुसती त्यांची निवड करून नुसती मुदत वाढ देऊन चालणार नाही. मनुष्यबळच नाहीये. दिलं स्टाफ दिलं त्यांना आता नाहीये. पगारच नाही दिली त्यांना. ते घरी सोडून गेले. दिलं स्टाफ नाही. आपला आणि मोडी लिपी उर्दू आणि फारसी हे वाचणारे अभ्यासक 1 महिना राहिले निघून गेले. त्यांना काहीच दिलं नाही. कंत्राटी बीज ठरलं होतं तर त्यांचे काय काहीच दिलं नाही. त्यांनी वाचायचं बंद करून टाकलं. आधी जी खासबा काय आणि मग कसं सुईला लागणार. करतो मी आता या पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा CM साहेबांच्या समोर बसून जे काही आजचे प्रश्न आहेत जे काही गती द्यायची गरज आहे काही थांबलेत काही त्याच्यामध्ये अनुलिखित झाले आता का इतक्या निवडणूक आहे मधल्या काळामध्ये त्यातून राहून गेले दादा. पण आता मार्ग लावतो पण कधी होतं चहा पाच पावड्या पावड्या चहा पाच नाही मला वाटलं आता म्हणजे 4-5 कप चहा झाला असतं. काय पाटील 1 कप चहा. आता बोलता तुमचं मीडिया संघात सुरू होतं बोलणं. तुम्ही चहा प्यावा का पाच मी गंगाधर फोन उचलत नाही. तक्रार आहे माझी. फोन उचलत नाही माझं. गंगाधर तुम्ही सारखं ना घेऊन त्याला कुणी म्हणून घेतलं काही नाही. गाबाळ फोनच उचलायचा बंद झाला. इथं गाबाळावर देणे लोकांचं काही बोललं नाही बोललं तरी म्हणजे गाबाळ आणलं. इथं गाबाळ द्यायला कोण कुणाला मोकळं आहे कुणाला माहिती. इथं आपल्याच कामाचं पड आहे सगळ्याला. कोण देत आहे कुणाला कुठे घ्या. पण ते आता क्लिअर करा आधी इथंच.
नाही आता आपण किती जी मागणी दिवसात केली लागणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला? संध्याकाळी त्या आयुक्ताबरोबर बसतो आम्ही बसा तुम्ही जाऊन बसा ना, आम्हाला निरोप द्या. निरोप देतो आपल्याला. हा निरोप द्या, आहे का नाही? जे आहे ते खरं, तुम्ही फसू नका, मी फसत नाही. तुम्हाला समाजाच्या मला डोळ्यावर आणायचं नाही, मला यायचं नाही, कारण मला माझ्या आंदोलनाच्या भूमिकेवर राहू द्या. तुम्ही नसता चर्चा करा पक्की, मगच सांगा. जर तुमच्यामुळं असं म्हणायला होईल, ऐका ना आता, तुमच्यामुळं असं म्हणायला होईल की आंदोलन पण मोडलं आणि दिलं पण काही नाही समाजाला. पाटील आपली फसवणूक होणार नाही. तर आता मी मागण्या नोंदवून घेतल्या, तो चर्चा करतो ठीक आणि आपल्याशी बोलतो करतो. ठीक, है ना? काही हरकत नाही. काय हरकत. चला चहा काय झालं? चलो सांगितलं ना, झालं? सांगितलं रे बाबा. MIDC आणि ती JR काढा म्हणून सांगितलं. MIDC आणि JR दादा कधीपासून सांगतो, कधीपर्यंत सांगतो माहिती? ती विचारून सांगणार. संभाजीनगरला आयुक्त साहेबांना, मुख्यमंत्री साहेबाला विचारू. आज आधी आपली का त्यांची? नंतर घेऊ ना सगळं, नंतर घेऊ ना. हा एकदाच घेऊ. आम्ही काय नुसतं चहा घेतो, काही नाही. त्यांनी पिशी नाही आणली, काही नाही. लोकांना लगेच पिशीवरले देणे मेहनत झाली. अरे रक्त जाळून जातीसाठी काम करतोय, त्याच्यावर आरोप करता का? हे देव खाली बस का? आणि दरवाजा उघडा ठेवून चर्चा राहणार आहे. हे होणार आहे बरं का? करून सगळे मागे सगळे मागे